आणि वृत्तपत्रासंदर्भात असलेले काही कायदे बघणार आहे, जर तुम्हाला प्रश्न पडते. आपण एक ओव्हरलुक करू. आतापर्यंत ठीक आहे, सामाजिक सुधारणा, त्यानंतर आता वृत्तपत्र बघणार, आर्थिक सुधारणांमध्ये जमीन महसूल सुधारणा, आणि लास्ट आपण आर्थिक याच्यामध्ये उद्योगधंदे बघणार. ठीक आहे, या अँगलनी तुम्हाला याच्यावर प्रश्न पडते. ब्रिटिश काळामध्ये कुठल्या कुठल्या सुधारणा झाल्या त्याच्यावर वारंवार प्रश्न पडलेले आहे. सगळ्यात महत्वाचं हे शिक्षण, वृत्तपत्र आणि जमीन महसूल याच्यावर दरवर्षी एक प्रश्न असतो. ठीक आहे, तुम्ही बघा वृत्तपत्र स्वातंत्र्यावर तर खूपदा प्रश्न पडलेले आहे आणि बेसिक आयडिया असते आणि आपण फक्त प्रिलिमच्या अँगलने घेणार आहे. त्यामुळे त्याच्याबाबत जे आहे ते वृत्तपत्राबाबतचे 3च कायदे आपण बघणार. एक पहिला 4 कायदे, सगळ्यात स्टार्टिंगला आलेला कोणता कायदा होता? ठीक आहे, त्याच्यानंतर लॉर्ड वेलस्लीच्या काळात आला होता पूर्व तपासणी कायदा. त्याच्यानंतर आला 1823चा परवाना कायदा जो जॉन ॲडम्सनी आणला होता. त्यानंतर वृत्तपत्र स्वातंत्र्य कायदा चार्ल्स मेटकाल्फचा, आणि त्याच्यानंतर 1878चा जो आहे भारतीय भाषा कायदा. असे 4 कायदे जर तुम्हाला माहित असेल तर तेवढ्या याच्यावरली प्रश्न पडते. फक्त परवाना जो भारतीय भाषा कायदा आहे तर त्याच्यावर प्रश्न पडते. तर त्याच्या पहिले आपण वृत्तपत्राची जे आहे ते सुरुवात कशी झाली तर ते बघू. आता बघा आपल्या इथे जे छापखाना आहे सर्वप्रथम कोणी आणला? पोर्तुगीजांनी. ठीक आहे, आता पोर्तुगीजांनी आणला म्हणजे तो कुठे आणला हे पाठ करायची गरज आहे का? पोर्तुगीज कुठे होते? गोव्यामध्ये. त्याच्यामुळे पहिला छापखाना जे आहे पोर्तुगीजांनी आणला गोव्यामध्ये 1556च्या काळात. ठीक आहे, या काळामध्ये जे आहे ते पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये छापखाना आणला. छापखाना आणल्यानंतर इथे विविध जे आहे ते पुस्तकं जे आहे ते छापण्यात आणले. आता पोर्तुगीजांनी हे सुरुवात केल्यावर ब्रिटिशांना याच्यामध्ये काहीतरी योगदान द्यायची गरज होती, कारण शासनकर्ते जास्ती तर प्रदेशामध्ये ब्रिटिश लोक होते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे मग हा छापखाना आणल्यानंतर मुंबईमध्ये छापखाना जे आहे त्याची सुरुवात झाली. तर पहिलं जे वृत्तपत्र सगळ्यांना माहित आहे जेम्स ऑगस्टस हिकी यांचं पहिले जे वृत्तपत्र छापण्यात आले, ठीक आहे, ते होतं 1780चं. ठीक आहे, बंगाल गॅझेट, हे सगळ्यांना पाठच आहे. आणि ते कोणी आणलं होतं? जेम्स ऑगस्टस हिकी. आता प्रश्न असा आहे की स्टार्टिंगला जे वृत्तपत्र होते त्याचा उद्देश काय होता? तर युरोपियन जे आहे, अँग्लो इंडियन जे आहे त्यांचं मनोरंजन साध्य करणं. बाकी त्याच्यामध्ये सरकारवर टीका. बघा असं जर बघतो म्हटलं तर मीडियाचं काम काय आहे? तर जनकल्याण आहे, त्याच्या संबंधी काम करणे आणि प्रशासनाला प्रश्न विचारणे, सरकारला प्रश्न विचारणे आणि लोकांच्या बाबत जे आहे ते एक प्रकारचा प्रेशर ग्रुप म्हणून कार्य करणे. आता स्टार्टिंगच्या काळामध्ये इतकं जे आहे पूर्ण प्रभुत्व ब्रिटिशांचं होतं आणि त्यांच्याच विरुद्ध टीका जर करायला गेले तर त्यांच्यावर तेव्हा काही अशी लोकशाही अशी संकल्पना होती का? खूप नाही. त्याच्यामुळे काय झालं की जे विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासारख्या गोष्टी त्या काळामध्ये नव्हत्या. आता 1780ला यांनी हे वृत्तपत्र चालू केलं आणि यांनी शासनाच्या धोरणावर टीका केली. म्हणजे ब्रिटिशांचं जे कारभार होता त्याच्यावर टीका करणं चालू केलं. त्या काळात शासनकर्ते कोण होते? ब्रिटिश. त्यांच्यावर टीका चालू करायला लागली म्हणून 1782ला याचं वृत्तपत्र बंद पडलं. ठीक आहे, तर स्टार्टिंगला तेच वृत्तपत्र टिकले ज्यांचा उद्देश काय होता? तर यांचं युरोपियन आणि अँग्लो इंडियन किंवा लोकांचं मनोरंजन एवढा उद्देश होता. बाकी त्याच्या पलीकडे कुठल्याही प्रकारचा उद्देश नव्हता. असेच वृत्तपत्र टिकले. ज्यांनी शासनावर जे आहे ते टीका करण्याचा प्रयत्न केला ते वृत्तपत्र बंद पडले. ठीक आहे, हे एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर बॉम्बे प्रांतामध्ये पहिलं जे वृत्तपत्र आलं, ठीक आहे, इंग्रजीमध्ये होतं ते 1789ला आणि ते होतं बॉम्बे हेरॉल्ड. आणि तुम्हाला माहित आहे पहिले मराठी वृत्तपत्र 1832ला आलं. मराठी. ठीक आहे, कोणता आहे? दर्पण 1832. बाळशास्त्री जांभेकर. 6 जानेवारी हा दिवस आपण त्यांच्या नावाने जे आहे ते. ठीक आहे, तर तो एक लक्षात ठेवा. आणि पहिलं जे आहे ते दर्पण कोणी आणलं सगळ्यांना माहित आहे, बाळशास्त्री जांभेकरांचं आहे. आणि दिग्दर्शन हे त्यांचं मासिक होतं 1840ला आलेलं. फार कमी काळातच हे पण वृत्तपत्र जे आहे ते बंद पडलं होतं. ठीक आहे, तर एवढी माहिती जी आहे ते याच्याबद्दल आहे तर तेवढी एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर
त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे, तर वृत्तपत्राबाबत जे आहे ते शासनाचं धोरण काय होतं. जसं आता कायदे आहे ना, काही नॉर्म्स आहे बघा, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आहे आणि याच्या माध्यमातून काय केलं जाते, वृत्तपत्र जे आहे मीडिया आहे त्याच्यावर काय केलं जाते, नियंत्रण ठेवलं जाते. परंतु आता कसं नियंत्रण आहे, आर्टिकल 19 ला धरून असलेलं नियंत्रण आहे. कारण 19 मध्ये काय म्हटलं आहे, विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्याच्यामध्ये प्रेसचं स्वातंत्र्य पण इन्क्लूड आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या इथे जे आहे शासनावर पर्याप्त टीका करण्याची, शासनाच्या धोरणावर जे आहे ते मर्यादित टीका करणे, त्यांचं धोरण चुकीचं असेल त्याच्याबाबत बोलणे, याचं पूर्णतः मीडियाला स्वातंत्र्य आहे. पण तो काळ कोणता होता, ईस्ट इंडिया कंपनीचं शासन होतं. त्या काळामध्ये लोकशाही, लोकांचे अधिकार, नागरी हक्क या सगळ्याची जाणीवच लोकांना नव्हती. आणि नवीन नवीन जेव्हा वृत्तपत्र आले तर त्या काळामध्ये जे आहे पहिला कायदा जो आहे 1799 चा आला, पूर्व तपासणी कायदा. वृत्तपत्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1799. आता 1799 चा काळ म्हणजे कोणी आणला असेल हा कायदा, लॉर्ड वेलस्ली. ठीक आहे. आता याने हा कायदा आणला, याचा एक उद्देश काय होता, पार्श्वभूमी, तर त्या काळामध्ये बघा तैनाती फौज लागू करण्यामागे जर कोणतं लॉजिक असेल तर त्याचं कारणच हे होतं का नेपोलियनचं आक्रमण. त्या काळामध्ये नेपोलियन बोनापार्टा याचं काय होणार आहे, आक्रमण होणार आहे अशी एक भीती होती. आणि आक्रमण झाल्यास पहिलेच फ्रेंच जे आहे ते वसाहती आपल्या इथे जे आहे ते दबा धरून बसलेल्या होत्या आणि ते भारतीय राज्यांना मदत करते अशी ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनकर्त्यांना काय होती, एक प्रकारची भीती होती. आणि नेपोलियनचं कसं होतं, त्याच्या याच्यात तुम्ही ऐकलं असेल ना, ते काय म्हणते त्याला, अपयश हे शब्द त्याच्या याच्यामध्ये डिक्शनरीमध्येच नव्हता, होता का नाही. मग तो आला तर जिंकणारच बा, आणि तो जिंकला तर ईस्ट इंडिया कंपनीचं शासन जाणार, म्हणजे ब्रिटिशांचं शासन जाणार, या प्रकारची भीती होती. आणि त्याच्यामुळेच आता वृत्तपत्रामुळे होणार काय, भारतीय भाषेतले खूप सारे वृत्तपत्र जे आहे ते चालू झाले. आणि ते वृत्तपत्र चालू झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय करत होते, इंडिया कंपनीचं जे धोरण आहे त्याच्या विरुद्ध टीका केली जात, त्याच्यातून गुप्त माहिती पुरवली जात. असं होऊ नये म्हणून काय केलं यांनी, लॉर्ड वेलस्लीनी नेपोलियनच्या भीतीमुळे हा कायदा केला, आक्रमणाच्या भीतीमुळे हा कायदा केला. पण हा कायदा फार जो आहे नियंत्रण म्हणजे फार जास्त कडक असा कायदा नव्हता, तर फक्त वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवणं हा जो आहे ते उद्देश होता. कोणी केला, लॉर्ड वेलस्ली, गव्हर्नर जनरल होते त्या काळामध्ये. आणि याचा उद्देश काय होता, वृत्तपत्रावर नियंत्रण एवढाच उद्देश होता, पूर्ण वृत्तपत्र बंद पडावे असा उद्देश नव्हता, नियंत्रण. मग याच्यामधल्या तरतुदी काय होत्या, तर फक्त जे आहे तुम्ही जे आहे पहिले वृत्तपत्र छापायच्या पहिले प्रत जी आहे ती कुठे गेली पाहिजे, शासनाकडे गेली पाहिजे. शासनाने तपासणी केल्यावर, म्हणजे वृत्तपत्रामध्ये छापणार काय आहे त्याची पूर्व तपासणी केल्यानंतरच ते वृत्तपत्र बाजारात आलं पाहिजे किंवा लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, एवढाच त्याचा उद्देश होता. आणि त्याच्यानंतर जे आहे हा कायदा मग काही दिवसांनी अजून जास्त कडक झाला. ठीक आहे. तर पहिले जे त्याचा उद्देश काय होता, फक्त मर्यादित नियंत्रण ठेवणे, त्याच्यासाठी पहिले ठीक आहे आवृत्ती जी आहे, जे छापलेली आवृत्ती आहे पुस्तकाची असो की वृत्तपत्राची, ती शासनाकडे तपासणीसाठी पाठवायची होती, शासनाकडे पूर्व तपासणीसाठी पाठवायची. म्हणजे शासनाला जर वाटलं याच्यातला काही मजकूर जो आहे हा सरकारच्या विरुद्धात आहे, तर असा मजकूर जर असेल तर तो मजकूर जो आहे तो रद्द करायची किंवा तो मजकूर छापू न देण्याचा शासनाला अधिकार होता. शासनाकडे पूर्व तपासणी करणे आवश्यक होते. बस एवढीच तरतूद होती. नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट कायदा आहे तो म्हणजे परवाना कायदा. आता भारतामध्ये वृत्ताची जे आहे ते भारतीय लोक छापण्याची सुरुवात चालू झाली होती. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आद्य स्टार्टिंग जे आहे ते सुरुवात कोणी केली होती, भारतीय भाषामध्ये छापायची राजा राममोहन रॉय. त्यांचं मिरात उल अखबार आहे, संवाद कौमुदी यासारखे वृत्तपत्र त्यांनी छापायला सुरुवात केली, त्याच्या माध्यमातून जनजागृती करायला सुरुवात केली. आता जो गव्हर्नर जनरल आला तो होता जॉन ऍडम्स. आणि हा अतिशय प्रतिगामी विचारसरणीचा गव्हर्नर जनरल होता. हा कोणाच्या पूर्वी आला तर बघा, लॉर्ड विल्यम बेंटिकच्या पूर्वी आलेला हा गव्हर्नर जनरल आहे जॉन ऍडम्स. आणि याच्या काळात जो आहे जॉन ऍडम्सनी काय केलाय, हा
कायदा केला. ठीक आहे, यांनी काय केली आहे, याला म्हणतात वृत्तपत्राची मुस्कटदाबी करणारा कायदा. मुस्कटदाबी म्हणजे काय, आपल्या जे इथे बैल जे आहे ते काय ते वखरण डवरण करते त्यावेळेस काय घालते त्याच्या तोंडात, मुसके घालते ना, त्याच्यानी काय होते ते खाऊ शकत नाही, म्हणजे काय होते त्यांची मुस्कटदाबी होते ना. तर तशा प्रकारे वृत्तपत्रांची काय मुस्कटदाबी करणारा कायदा हा. ठीक आहे, याचा उद्देश काय होता तर बघा, परवाना कायदा म्हणजे परवाना घेणं वृत्तपत्रासाठी हे काय होतं कंपल्सरी होतं. बिना परवाना जर एखाद्याने वृत्तपत्र किंवा कुठलं प्रत आहे पुस्तकाची ती छापली तर त्याच्यासाठी गुन्हा होता तो, आणि त्याच्यासाठी जे आहे ते शिक्षेची तरतूद होती. म्हणजे याच्यामध्ये जे आहे परवाना घेणे बंधनकारक केले. आता परवाना कोणाला मिळणार आहे, आपण परवाना घ्यायला जातो तर परवाना कोणाला मिळतो, त्या परवान्यामध्ये जे आहे ते पहिले तुम्हाला मुद्रक कोण आहे, प्रकाशक कोण आहे, लेखक संपादक कोण आहे, तशी सगळी डिटेल्स द्यावं लागल. त्याच्यानंतर शासनाकडे विविध कागदपत्रे जमा करावं लागल, काही जे आहे ते अनामत रक्कम ठेवावं लागल, आणि त्याच्यानंतर काय करावं लागल, वृत्तपत्र किंवा पुस्तक जे आहे ते छापावं लागेल. मग एवढी प्रोसेस करून जर वृत्तपत्र छापायचं असेल आणि ते परवाना कोण देणार होतं, ब्रिटिश शासन, मग ते भारतीय लोकांना देईन का परवाना. तर याचा विचारसरणी कशी होती, अतिशय प्रतिगामी, म्हणजे लोकांचे जे विचार आहे ते बाहेर आले नाही पाहिजे. ठीक आहे, ते जनजागृती झाली म्हणजे व्हायला नको यासारख्या विचारसरणीचा हा होता, अतिशय प्रतिगामी विचारसरणी होती. आणि त्याच्यामुळे जो आहे यांनी केलेला कायदा, याच्यामुळे काय झालं होतं, जे राजा राममोहन रॉय आहे हा तुम्हाला पॉइंट विचार, राजा राममोहन रॉयचे जे आहे मिरात उल अखबार हे वृत्तपत्र बंद पडलं होतं, या म्हणून रॉयचं जे मिरात उल अखबार, ठीक आहे, मिरात उल अखबार, ठीक आहे, पर्शियन भाषेतलं होतं. ठीक आहे, ठीक आहे, हा जो पॉइंट आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे. कोणत्या कायद्याने बंद, मग आता जेव्हा मुस्कटदाबी करणारा कायदा आला तर समोर कोणता कायदा यायला पाहिजे, स्वातंत्र्य देणारा. मग कोणता कायदा आला, वृत्तपत्र स्वातंत्र्य कायदा. 1835चा. आणि हा कायदा कोणी आणला, ठीक आहे, चार्ल्स मेटकाल्फ. चार्ल्स मेटकाल्फ. ठीक आहे, याला काय म्हणते, वृत्तपत्र स्वातंत्र्याचा जनक. ठीक आहे, याचा उद्देश काय होता, काय फार जास्त भारतीयांना अधिकार द्यायचे असं वगैरे नव्हतं. त्यांचं म्हणणं काय होतं की ज्या लोकांच्या भावना आहे त्या वृत्तपत्राच्या किंवा मीडियाच्या माध्यमातून जर बाहेर आल्या तर त्या विद्रोह करत नाही, या विचारसरणीचा हा होता. उदारमतवादी जे विचारसरणी म्हणते अशा विचारसरणीचा, म्हणजे बघा जॉन ॲडम्स हा प्रतिगामी विचारसरणीचा होता, त्याच्या विरुद्ध म्हणजे पुरोगामी आधुनिक किंवा उदारमतवादी विचारसरणीचा कोण होता, चार्ल्स मेटकाल्फ. म्हणजे बघा लोकांना तुम्ही जे ते कोणत्याही घरी बघा जास्त शिस्त असली तिथे मुलं बिघडतात, अति जास्त, आणि जिथे थोडंसं जे आहे ते मर्यादित स्वातंत्र्य असलं तर का, म्हणजे अति जास्त स्वातंत्र्य नाही, अति सूट नाही, पण मर्यादित स्वातंत्र्य असलं तिथे व्यवस्थित राहतात. तर त्याप्रमाणेच आहे की जेव्हा काय केलं होतं, पहिले जे आहे ते परवाना कायदा आणला, त्याच्यामुळे अति जास्त कडक नियंत्रण लागलं, आणि कडक नियंत्रण लागल्यामुळे मग लोक काय करतात, जास्त विद्रोह करतात. असं होऊ नये म्हणून यांनी मर्यादित स्वातंत्र्य देण्याचं कायदा हे केलं, आणि तो कायदा जो आहे परवाना कायदा रद्द केला, आणि त्याच्याबाबत जे आहे ते वृत्तपत्र स्वातंत्र्य कायदा आला. याच्यातल्या तरतुदी काय होत्या, फक्त जे आहे मुद्रक आणि प्रकाशक याची निश्चित जागा माहिती असली पाहिजे. ठीक आहे, कुठे प्रकाशन होणार आहे याच्या निश्चित जागेची शासनाला माहिती द्या. बाकी जे आहे वृत्तपत्र तुम्ही छापू शकता, पूर्व तपासणीची गरज नाही आणि परवान्याची सुद्धा गरज नव्हती. ठीक आहे, मुद्रक प्रकाशकाची जे आहे ते निश्चित जागा माहिती पाहिजे.
बस एवढीच तरतूद होती, बाकी याच्यामध्ये कुठलंही नव्हतं. त्याच्यामुळे जे आहे ते भारतामध्ये जे आहे ते भारतीय भाषेमधले खूप सारे वृत्तपत्र या काळामध्ये तयार झाले आणि त्याच्यामुळे समोर जाऊन जे आहे ते याला म्हणूनच वृत्तपत्र स्वातंत्र्य कायदा म्हणतात, कारण याच्यामुळे खूप सारे वृत्तपत्र जे आहे ते छापू लागले आणि त्याच्यातून जे आहे ते जनजागृती होत होती. ठीक आहे. नेक्स्ट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्याच्यावर खूपदा प्रश्न पडतो, भारतीय भाषा कायदा. (1878) नावावरूनच कळते तुम्हाला हा कायदा कशासाठीचा होता. केवळ भारतीय भाषांना लागू होता, म्हणजे इंग्रजी भाषेला ह्या कायद्याच्या तरतुदी लागू नव्हत्या. तरतुदी कोणाला लागू होत्या? फक्त जे आहे ते भारतीय भाषांना. म्हणजे बघा, हा जो आहे तो या काळातला कोणता होता? लॉर्ड लिटन. आता लॉर्ड लिटन कसा होता तुम्हाला माहित आहे, त्याची जे आहे ते विचारसरणी लॉर्ड लिटनची एकदम रिपनच्या विरुद्ध आहे. लॉर्ड रिपन म्हणजे कसं आहे? उदारमतवादी विचारसरणीचा, आणि त्याच्या विरुद्ध कोण आहे? लॉर्ड लिटन. या काळातला गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय होता. ठीक आहे. यांनी हा कायदा केला. हा कायदा कोणाला लागू होता? फक्त भारतीय भाषांना. बघा, याच्यामध्ये जे आहे वृत्तपत्राबाबतची जी आहे याच्यावर काय धाडी टाकण्याचा, त्याच्यानंतर तिथे जे आहे ते वृत्तपत्राच्या जे आहे अनामत रक्कम जप्त करण्याचा, हे सगळे अधिकार दंडाधिकाऱ्याला दिले होते. ठीक आहे. आणि त्याच्या विरुद्ध कुठेही जे आहे ते अपील करण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे अपील म्हणजे काय, आता आपण जसं हायकोर्टात गेलो त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये अपील करतो, यासारखी अपील करण्याचा अधिकार सुद्धा नव्हता. म्हणजे सरळ सरळ आहे की भारतीय भाषेमधलं वृत्तपत्र होतं आणि त्याच्यावर शासनाने कारवाई केली, तर त्या कारवाईच्या विरुद्ध कुठेच आपल्याला अपील करायचा अधिकार नव्हता. ठीक आहे. सर्व अधिकार दंडाधिकाऱ्याला दिले होते. मॅजिस्ट्रेट, कलेक्टर असतो ना आपल्या इथे, मॅजिस्ट्रेट, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, सर्व अधिकार कोणाला होते? दंडाधिकाऱ्याला. त्याला कोणते कोणते अधिकार होते? तर त्याच्यामध्ये जे आहे ते अनामत रक्कम जप्त करण्याचा, मुद्रक साहित्य जप्त करण्याचा, छापखान्यावर धाडी टाकण्याचा अधिकार. ठीक आहे, एक्सेट्रा. आणि याच्या विरुद्ध जे आहे अपिलीचा अधिकार नव्हता. यावर अपील करता येत नव्हती. पण याच्यानंतर एक आपल्या इथचं वृत्तपत्र आहे, बंगालमध्ये आलं होतं, आनंद बाजार पत्रिका. आपण त्याला बघितलंय पहिले, शिशिर कुमार घोष यांचं आनंद बाजार पत्रिका होतं. यानं काय केलं? रात्रीतून आपली भाषा जी आहे ते बदलवली. पहिले बंगाली भाषेत होतं, त्यांनी काय केलं? डायरेक्ट इंग्रजी भाषेत केलं. आणि इंग्रजी भाषेत केल्यावर हा कायदा लागू होणार आहे का? नाही. बाकी सोमप्रकाश, ढाका, सहचर यासारखे कितीतरी वृत्तपत्र काय झाले होते? बंद पडले होते या कायद्यामुळे. परंतु जे आनंद बाजार पत्रिका होती त्यांनी जे आहे ते लॉजिक लावलं, त्यांनी आपली वृत्तपत्राची भाषाच बदलून टाकली आणि शासनावर टीका करणं चालू ठेवलं. ठीक आहे. आता आपण 2 पॉइंट लिहून घेऊ अजून. ठीक आहे. आनंद बाजार पत्रिका, तुम्हाला याच्यावर एक पॉइंट, जसं मिरातुल अखबारवर विचारते तसं याच्यावर पण प्रश्न विचारते. आनंद बाजार पत्रिका यांनी काय केलं होतं? रात्रीतून भाषा बदलवली होती. रात्रीतून वृत्तपत्राची भाषा ठीक आहे. आता भाषा बदलवल्यामुळे आता इंग्रजी भाषा झाली. आता तो कायद्याच्या तरतुदीच त्याला लागू होत नव्हत्या आणि शासनावर जे टीका करायचं होतं ते चालू ठेवलं. हा एक पॉइंट. आणि दुसरा पॉइंट आहे, ठीक आहे, ढाका, प्रकाश. ठीक आहे. ढाका जे आहे ते सोमप्रकाश, सहचर, सहचर. ठीक आहे. यासारखे जे आहे वृत्तपत्र या कायद्यामुळे बंद झाले. ठीक आहे. हे जे आहे ते वृत्तपत्र बंद पडले आणि बाकीचे जे आहे
ते यांनी जे आहे ते भाषा बदलवली. तर हे जो पॉइंट आहे हा जास्ती विचारला जातो तुम्हाला, त्याच्यावर खूपदा प्रश्न पडतात. ठीक आहे, तर ते एक लक्षात ठेवा. आणि मग हा कायदा जो आहे तो बदलवला कोणी? लॉर्ड रिपननी. ठीक आहे, लॉर्ड रिपननी काय केलं? 1882 ला जो आहे आला. त्याच्यानंतर यांनी काय केलं? लॉर्ड रिपन यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतो आपण याला, लॉर्ड रिपननी काय केलं आहे? या कायद्याच्या तरतुदी सौम्य केल्या. ठीक आहे, बदलवल्या. म्हणजे लिटननी भारतीय भाषा कायदा आला, त्याच्यामध्ये बदल जो आहे तो रिपननी केला. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला काही विचारत नाही. अमृत बाजार पत्रिका, हो आनंद बाजार झालं. एक मिनिट, दोन आहे ना, आनंद बाजार शिशिर कुमार घोषांची आहे, अमृत बाजार पत्रिका. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये बघा, आता इतकं आपण बघितलं. याच्यानंतर आपण जे आहे सरळ सरळ सामाजिक सुधारणा बघणार आहे. आणि सामाजिक सुधारणांमध्ये आपल्याला 2-3 गोष्टी तुम्हाला माहितच आहे. सगळ्यात जास्त यांनी सामाजिक सुधारणेमध्ये 3 गोष्टी आपण फक्त ओव्हरलुक करणार आहे. त्या म्हणजे पहिला आहे 1829 चा सतीबंदी कायदा. ठीक आहे, हा कायदा प्रथम लागू कुठे झाला? बंगालमध्ये. आणि नंतर जे आहे मद्रास आणि बॉम्बे प्रांतामध्ये लागू झाला. पहिले कायदा 1829 ला बंगालमध्ये, 1830 ला जे आहे मद्रास आणि बॉम्बे प्रांतात लागू झाला सतीबंदी कायदा. याच्यासाठी जे आहे ते सर्वात जास्त प्रयत्न राजा राममोहन रॉयनी केले होते, हे माहित आहे. ज्यांना माहित नाही ते लक्षात ठेवा. राजा राममोहन रॉय च्या प्रयत्नाने हा कायदा झाला. कायदा केला कोणी? विल्यम बेंटिक. ठीक आहे, लॉर्ड विल्यम बेंटिकनी हा कायदा केला. ठीक आहे, आता याच्या सोबतच जे आहे एक पुन्हा गोष्ट माहिती पाहिजे की ज्यावेळेस जे आहे तो अर्ज पाठवायचा होता. ठीक आहे, त्या अर्जावर जे आहे ते बॉम्बे प्रांताकडून सही कोणी केली होती? नाना शंकरशेठ. ठीक आहे, 2 व्यक्तींच्या सही होत्या आणि सहीमध्ये जे आहे बॉम्बे प्रांताकडून सही नाना शंकरशेठ यांनी केली. आणि राजा राममोहन रॉय या दोघांनी याच्यावर अर्जावर काय केली होती? सही केली. ठीक आहे, ह्या दोघांची सही होती. हा पॉइंट जो आहे तो वारंवार विचारलेला आहे, खूपदा आला आहे, रिपीटेड पॉइंट आहे, तर ते एक लक्षात ठेवा. रॉयच्या प्रयत्नाने सतीबंदी कायदा आला. अतिशय महत्वाचा होता. नाही तर पूर्वीच्या काळात पतीच्या मृत्यूनंतर आणि पतीचा आणि पत्नीच्या वयात किती मोठा फरक असायचा. पत्नी जे आहे जवळपास 15-16 वर्षाची होते तोपर्यंत तिच्या नवऱ्याचा मृत्यू होऊन जायचा. मग त्या मुलीला काय जावं लागत होतं? सती. परंतु पुरुषांनी जे आहे ते तिच्या जे आहे ते त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला तर पुरुष लगेचच 13वी व्हायच्या पहिले दुसरं लग्न करायचा. म्हणजे एवढी घाणेरडी प्रथा हिंदू धर्मामध्ये होती. होतच ना. पहिले बघा ना, 7-8 वर्षाची कुमारिका असायची, तिच्या सोबत जे आहे 40-45 वर्षाचा पुरुष लग्न करायचा. आता लक्षात घ्या, ती जेव्हा 10-15 वर्षांनी मोठी होईल तोपर्यंत तो मरूनच जायचा ना. ठीक आहे, आणि तो मरून गेल्यावर मग काय? ते जे आहे ते सती जायची. आणि नाही तर मग जर स्त्री मेली तर मग काय करायचं? पुरुष 13वीच्या पहिले 3ऱ्याच दिवशी दुसरं लग्न. होतच होतं ना असं. ही बघा, हे समाज सुधारक नसते तर काय झालं असतं? अजूनही अशीच प्रथा असती. ठीक आहे, म्हणजे बघा आता पण तशी प्रथा आहे ना. जसं विधवेला जे आहे ते किती साऱ्या म्हणजे जे सुवासिनीचे हे राहते त्याच्यामध्ये विधवेला काही मान सन्मान असतो का? म्हणजे स्त्रीचं अस्तित्व हे पुरुषावर डिपेंड आहे, ही अशी आपली संस्कृती सांगते. आहे का? एकीकडे देवी म्हणून पूजायचं आणि दुसरीकडे अशा प्रथा परंपरा लादायच्या. तर मग ज्या चुकीच्या आहे त्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे ना, व्हायला पाहिजे की नाही? मग सतीबंदी आहे, स्त्रीनीच का सती जायचं? पुरुषांनी पण जायचं ना. स्त्रीचंच प्रेम असते का? पुरुषाचं नसते का? असते ना. मग पुरुषांनी जायचं. एवढं प्रेम आहे तर दोघंही जायचं. मग ठीक आहे, इक्वॅलिटी होईल ना. एकटी स्त्रीनीच का जायचं? पुरुषांनी दुसरं लग्न करायचं 3ऱ्याच दिवशी, आहे ना. दुसरा कायदा आहे विधवा पुनर्विवाहाचा.
बघा कायदे किती झाले तरी पण जोपर्यंत समाज त्याला मान्यता देत नाही तोपर्यंत काहीच बदल होत नाही. किती हुंडाबंदी कायदा केला तरी हुंडा घेतेच ना. ठीक आहे, आता लक्षात घ्या हा कायदा जो आहे लॉर्ड डलहौसीच्या काळात झाला. ठीक आहे, लॉर्ड डलहौसीच्या काळात हा विधवा पुनर्विवाहाचा कायदा, याच्यासाठी प्रयत्न जे आहे ते ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केले. ठीक आहे, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नाने हा जो आहे तो कायदा झाला, हे लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रामध्ये प्रयत्न कोणी केले आहे? महाराष्ट्रामध्ये विष्णू शास्त्री पंडित. विष्णू शास्त्री पंडित यांनाच काय म्हणते की महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असं म्हणतात. त्यांनीच काय केलं आहे, ईश्वरचंद्र विद्यासागरचा विधवा विवाह या बंगाली भाषेतल्या पुस्तकाचं मराठीमध्ये भाषांतर केलं. ठीक आहे, तर विष्णू शास्त्री पंडित महाराष्ट्रामध्ये विधवा पुनर्विवाहासाठी खूप मोठं कार्य केलं आहे. ठीक आहे, 1865 ला यांनीच पुनर्विवाह उत्तेजक मंडळी किंवा विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली. आणि कोणासोबत केली? एम.जी. रानडे सोबत. फक्त फरक एवढा आहे की एम.जी. रानडेंनी विधवा विवाह उत्तेजक मंडळीची जरी स्थापना केली तरी दुसरं लग्न त्यांनी कुमारिकेशीच केलं आहे आणि तेही त्यांच्यापेक्षा कमी वयाने. परंतु त्याच्याच बाबतीत महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1894 ला जे आहे ते विधवा विवाहासंबंधी जे आहे ते एक संस्था स्थापन केली. पण त्यांनी जे आहे ते दुसरं लग्न करताना कुमारिकेशी न करता एका विधवेशी केलं. तर त्याच्यामुळे त्यांची जी आहे ते विचारसरणी कशी आहे, जैसा बोले तैसा चाले. आणि यांची थोडीशी एम.जी. रानडे हे थोडेसे त्यांची विचारसरणी त्या बाबतीत त्यांनी बोलले ते तसे, पण ते ऍक्ट त्यांनी स्वतः तसा केला नाही. मग स्वतःच तसं वागलं नाही तर लोक ऐकन का? हे ठीक आहे, तर हे विधवा पुनर्विवाहाबाबत लक्षात ठेवा. आणि एक जे आहे संमती वय कायदा, ठीक आहे, संमती वय. आणि दुसरं जे आहे ते बालविवाह. ठीक आहे, तर बालविवाह प्रतिबंध या दोघांसाठी काम करणारे कोण आहे? बेहरामजी मलबारी. ह्या दोघांसाठी काम करणारे जे आहे बेहरामजी मलबारी. आणि त्यांचं जे आहे ते वृत्तपत्र कोणतं आहे ज्याच्यातून त्यांनी कार्य केलं? इंडियन स्पेक्टॅटर. इंडियन स्पेक्टॅटर या वृत्तपत्रातून जे आहे ते त्यांनी त्याच्या संदर्भात काम केलं आहे. ठीक आहे, आणि बालविवाह हे तुम्हाला डायरेक्ट वन लाइनर मध्ये विचारलं जाते, कशासाठी कोणी काम केलं. हे जर एवढं लक्षात राहिलं तर मग त्याने जास्ती तर सुधारणा स्त्रियांच्याच बाबतीत का झाल्या? कारण का अन्याय स्त्रियांवरच होत होता ना. त्याच्यामुळे सुधारणा ज्या झाल्या तर त्याच्यामध्ये बघा कुठल्याही सोसायटीमध्ये स्त्रिया, बालके आणि मागासवर्ग हे काय असतात? एकदम दुर्लक्षित घटक आहे. वल्नरेबल सेक्शन म्हणतो, असुरक्षित घटक आहे. आणि त्यांच्यासाठीच जे आहे ते जास्त सुधारणा केल्या जातात. आणि तुम्ही समोर जे आहे ते HRDचाही अभ्यास करा तर शासनाच्या योजनाही यांच्यासाठीच आहे. कारण की असुरक्षित जे गट आहे त्यांनाच जे आहे ते सुरक्षा द्यायची गरज आहे ना. जे ऑलरेडी स्वतःच्या मागण्या मान्य करून घेऊ शकते त्यांना जे आहे ते कुठल्याही प्रकारचे जे आहे ते शासनाच्या संरक्षणाची गरज नाही आहे. जे दुर्लक्ष झालेले घटक आहे त्यांच्यासाठी शासनाने काम करावं लागेल, तेव्हा दुर्लक्षित घटक हे जे आहे ते समाजामध्ये इक्वली राहू शकते. तर त्याच्यामुळे यांच्यावर स्त्री झालं, त्यानंतर बालके, बालकांबाबतही बालक स्वतःचे आवाज उचलू शकते का? स्त्रिया उचलू शकते, पण त्या इकॉनॉमिकली आर्थिक दृष्ट्या काय नसते, सबल नसते, त्या पुरुषांवर डिपेंडंट राहते. म्हणून अर्धे जास्त अत्याचार त्यांच्यावर होते आणि त्या निमूटपणे सहन करते. ठीक आहे, याप्रमाणे आपण हे एवढं बघितलं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याला जे आहे ते समाज सुधारक स्टार्ट करायचं आहे. आणि सगळ्यात जास्त प्रश्न या समाज सुधारकावरच पडते. ठीक आहे, आणि समाज सुधारकामध्ये आपण पहिले हे सगळे समाज सुधारक बघून घेणार कुठपर्यंत? ब्राह्मणेतर चळवळीपर्यंत. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप सगळे 2-3 दिवस समाज सुधारक बघायचे. आणि ॲट दी लास्ट जे आहे आपण समतेची चळवळ. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग कामगार सुधारणा, स्पेशली स्त्री सुधारणा, दलित सुधारणा आणि आदिवासी सुधारणा या 4 अँगलनी 11th हिस्ट्रीचा जो आहे तो रिव्हिजन घेऊन घेऊ. आणि तेवढ्या याच्यावरच तुमचे प्रश्न खेळते, बस तेवढ्याच याच्यावर खूप जास्त प्रश्न पडते. आणि त्या ज्या बारीक बारीक फॅक्ट आहे त्या तुमच्या पाठच असल्या पाहिजे. ठीक आहे,
एक मिनिट. बघा, आपण सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर समाज सुधारक कराल तर यांचा जो आहे, बघा एका अँगलनी घ्यायचा आहे. एक जे आहे सगळ्यात पहिलेचे जे आहे आद्य समाज सुधारक, ठीक आहे. दुसरे जे आहे ते फुलेंच्या समकालीन. तिसरा अँगल फुलेंचे जे आहे महात्मा फुले त्यांच्या फुलेंच्या समकालीन असणारे, म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर, पंडिता रमाबाई यासारखे जे लोक आहे हे फुलेंच्या समकालीन असणारे आहे, ठीक आहे. आणि तिसरा जो आहे अँगल तो म्हणजे, ठीक आहे, जे शाहू महाराज आहे, शाहू महाराजांची चळवळ आहे त्याच्या रिलेटेड असणारे, ठीक आहे. आणि इथे जे आहे दलित सुधारणेमधले डॉक्टर आंबेडकर वगैरे येणार. आणि चौथा हे आहे शिक्षणासाठी काम करणारे, धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, ठीक आहे. आणि ब्राह्मणेतर चळवळीचे म्हणजे शाहू महाराजांच्या रिलेटेडच जे आहे. आणि दलित सुधारणेसाठी कार्य करणारे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळबाबा वलंगकर आहे, शिवराम जानबा कांबळे आहे. त्यानंतर पुन्हा कोण आहे यांच्यामध्येच विठ्ठलरामजी शिंदे. हे सगळे लोक जे आहे दलित सुधारणेमध्ये येणार, ठीक आहे. पहिले समाज सुधारक काही खूप सारं पाठ करायचं नसते, ते जे आहे लॉजिकली जास्त सोडवायचे. त्यांची विचारसरणी समजून घ्या, त्यांनी काम कोणतं केलं असू शकते हे त्याच्यावरूनच आपल्याला आयडेंटिफाय करता येते. जसं नाना शंकर शेठ यांचं जर तुम्ही पूर्ण त्यांची जे आहे ते पार्श्वभूमी बघितली त्याच्या बेसिसवरच प्रश्न. इतिहासामध्ये पाठ करायचं नाही. काही काही लोक इतिहासाचे जे आहे ते खूप सारं जे आहे ते फॅक्ट पाठ करून ठेवते, पण वेगळा काय एखादी प्रश्न आला, वेगळा फॅक्ट आला का मग त्यांचे प्रश्न चुकते, त्याला काही अर्थ नाही आहे. बघा, तुम्ही जे आहे ते एखाद्या समाज सुधारकाचे पूर्ण विचारसरणी समजून घेतली, तो काय करू शकते, मग एखादी नवीन पॉइंट जरी आला तरी तो आपल्याला बरोबर लॉजिकली सोडवता आला पाहिजे. आणि इतिहासाचे एवढे सारे संदर्भ आहे, तुम्ही कठारे वेगळा आहे, गाठाळचं वेगळं बुक आहे, त्याच्यामध्ये पुन्हा स्पेक्ट्रम आहे, असे खूप सारे संदर्भ आहे. आणि असे संदर्भ असल्यामुळे तुम्ही काय अख्ख्या युनिव्हर्सिटीचे बुक्स चाळत बसणार आहे का? नाही. त्याच्यामध्ये पुन्हा आपले मुक्त विद्यापीठाचे वेगळे बुक आहे, YCMOचे. मग ते किती मोठे मोठे पुस्तक आहे. आपल्याला तर एका वर्षात एक्झाम काढायची आहे, मग एवढे सारं आपण करू शकतो का? नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन खूप सोडवा आणि त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा माहिती मिळते तुम्हाला त्याचं कंटेंट ॲडिशन करायचं. म्हणजे आपल्या नोट्स त्याच्यामध्ये जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधली जास्तीची माहिती मिळते तुम्हाला, जे आपल्या कुठल्याच बुकमध्ये नाही आहे, ती माहिती त्याच्यामध्ये ऍड करून ठेवायची, ठीक आहे. आणि सोबत सोबत जे आहे त्यांचा जो आहे अँगल काय प्रश्नांचा, बघा तुम्ही वाचणं, क्लास करणं याच्याही पेक्षा जास्त इम्पॉर्टंट काय, ते शिकल्यानंतर त्याचं ऍप्लिकेशन. आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न सोडवावे लागेल. काही काही लोकांचं खूप पाठ असते, पण पेपरमध्ये जाऊन तेवढे मार्क्सच मिळत नाही. काय फायदा त्या पाठ असण्याला? म्हणून पाठ करण्यापेक्षा वेळेवर आपलं लॉजिक लागलं पाहिजे, ते लॉजिक बिल्ड करा. आणि प्रश्न सोडवताना एकदा प्रश्न सोडवले की उत्तरं पाठ नका करू, ठीक आहे. त्याला वारंवार सोडवा आणि ते लॉजिकली लक्षात कसं ठेवता येईल याच्यावर भर द्या. नुसते उत्तरं पाठ, काही काही ऑप्शन सहित उत्तरं पाठ करते, काही गणिताचेही करते, खूप महान लोक असतात, तर ते पाठांतराच्या मागे लागू नका. पाठांतराने MPSC सुटत नाही, कारण की हे पहिले जे आहे ते फार अगोदर जवळपास 1990, ठीक आहे, 2000च्या पहिलेचे बघा एक्झाम, त्या काळामध्ये किंवा 2011 पर्यंत तरी वन लाईनर क्वेश्चन असायचे रट्टाफिकेशनवाले. तेव्हा ते पॅरेट सर्व्हिस सारखीच होती. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिसच्या जागेवर पॅरेट कळते तुम्हाला, रट्टू पोपटच तयार करते. पण आता कशी आहे, सेन्सिबल एक्झाम झाली आहे ना, लॉजिकल झाली आहे. तुम्ही बघा UPSCला फॉलो करत आहे आता MPSCचा पॅटर्न, आणि त्याच्यामुळे इथे सेन्सवाले प्रश्न आहे. तुम्ही जर 2020चा पेपर बघितला, ठीक आहे, राज्यसेवेचे पेपर बघा, आता ह्या 1-2 वर्षामध्ये म्हणजे 1-2 पेपर कंटिन्यू झाले, त्याच्यामुळे ते जे आहे ते वन लाईनर क्वेश्चन आहे, पण मॅक्झिमम क्वेश्चन हे लॉजिकल आहे. आणि 40 क्वेश्चन, मी वारंवार सांगत आहे, पेपर सोडवण्याचं हे आहे की 40 क्वेश्चन हे तुमच्या बुकमधून असणार आहे ॲज इट इज, पण त्याच्या वरचे क्वेश्चन हे लॉजिकलच राहणार आहे.
आणि त्याच्यामध्ये आपल्याला, आणि बघा इतिहासामध्ये पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादी फॅक्ट तुम्हाला माहित नाहीये, हे तुमचा अभ्यास चांगला आहे, ठीक आहे, तुम्ही आतापर्यंत अभ्यास केला, हे कोणासाठी आहे, ज्यांचा अभ्यास चांगला आहे, अभ्यास ऑलरेडी चांगला आहे, आणि अभ्यास चांगला असून काय होऊन राहिलं, काही माहिती आपल्या वाचण्यात आलेली नाहीये आणि ते एक्स्ट्राची माहिती दिसत आहे, ती माहिती चुकीची कधीच करायची नाही, ते बरोबर करायची. 4 पैकी 3 प्रश्न या लॉजिकने तुमचे बरोबर येते, ज्यांचा अभ्यास चांगला आहे. आता काही काही लोकांचा अभ्यास वाचणं काहीच नाही आहे, तर त्यांच्यासाठी सगळीच माहिती नवीन असणार, पण जे लोक जे आहे ते त्यांची माहिती बरोबर आहे, म्हणजे त्यांना अभ्यास आहे चांगला, ठीक आहे. कारण मी फर्स्ट अटेम्प्ट दिला त्यावेळेस काय झालं, माझे असेच प्रश्न चुकले, नवीन माहिती दिसली की ती चूक करायची, आपण तर हे नाही, पण नवीन माहिती एक्स्ट्राची दिसली त्याला जर आपण बरोबर म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोचने गेलं तर 4 पैकी 3 प्रश्न तुमचे बरोबर येते. एखादी चुकणारच आहे, पण 4 पैकी 3 बरोबर म्हणजे किती मोठा फायदा आहे. तुम्ही राज्यसेवा प्रिलिमचा यावेळेचा पेपर बघा, तो एक कुठला तरी कायदा आला होता, करंट मध्ये प्रश्न होता, ठीक आहे, फार अगोदरचा कायदा होता आणि त्याच्याबद्दल कोणीच वाचलेलं नव्हतं, नवीन एकदम रॅन्डमली प्रश्न पडला होता, मी 3ही स्टेटमेंट योग्य करून टाकले, बरोबर आले. असे माझे जवळपास 10 प्रश्न बरोबर आले होते, चुकीचे नाही केले. 10 बरोबर म्हणजे राज्यसभेत किती मार्क्स झाले, ते 20 मार्क्स भेटले तुम्हाला. तेव्हा कुठे मुलींची लिस्ट 96 ला लागली, मला तिथे 119 की 125 काही 126 मार्क्स आहे, 30 मार्क्सची लीड आहे. किती वर लिस्ट लागली तरी पण प्रिलिम्स निघणारच होती. कशी काय, तर 20 मार्क तुम्हाला ऑनेस्टली सांगत आहे मी, असेच भेटले मला बोनसमध्ये. कसे, तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह अप्रोच बघा. तो प्रश्न असा होता की तो तुम्हाला जे आहे ते खूप, तुम्ही काय जे कोणी करंट वर्षभरही वाचत असेल तर 4-10 वर्षाचा पहिलेचा कायदा विचारला तुम्हाला येणार आहे का, नाही येणार आहे. मग चुकीचं का बरं करायचं, जे आपल्याला माहीतच नाही तर, आणि त्याच्यात वरीलपैकी सर्व ऑप्शन दिसल्यावर तर चुकीचा करायचा चान्सच येत नाही. तर एखादी फॅक्ट नवीन दिसला म्हणजे हे करायचं नाही. आणि असेच जे आहे ते तुम्हाला इतिहासामध्ये पण प्रश्न दिसतात. फक्त काय आहे, आता जसं नाना शंकरशेठ म्हटलं, यांनी खूप साऱ्या संस्थेला जे आहे ते मदत केली आहे. कोणत्या याला त्यांचा आर्थिक आधार होता, कुठल्या याला त्यांनी जे आहे ते मानसिक पाठबळ दिलं आहे. मग असं केल्यावर जर तुम्हाला 3-4 त्यांच्या संस्था माहिती आहे आणि एक चौथी एक्स्ट्राची संस्था दिसली, चुकीची का करायची, आपण पाहायला गेलो का की त्याला मदत केली की नाही केली ना, इनडायरेक्टली कुठेतरी ते त्याच्या रिलेटेड असेल ना, आणि ते त्याच काळातली जर संघटना असेल तर मग त्याला जे आहे ते घेऊन जायचं, ठीक आहे. आणि अशा जर अँगलनी प्रश्न सोडवले तर तुमचे बरोबर येते उत्तर, ठीक आहे. आता बघा, जगन्नाथ शंकर शेठ पासून आपण सुरुवात करणार आहे, ठीक आहे. अर्ध्या लोकांना पाठच आहे. जगन्नाथ शंकर शेठ यांना काय फेमसली आपण नाना शंकर शेठ म्हणतो. बघा यांचा कार्यकाळ बघा, 1803. आपण एक प्रश्न टाकला होता, यांना 32 वर्षाचं आयुष्य मिळालं. किती वर्षाचं आहे, 62 इयर्सचं. 32 आहे का, नाही. 1803 ला जे आहे ते जन्म आहे आणि 65 ला मृत्यू. आता बघा 65 ला मृत्यू झालेला आहे, म्हणजे 1857च्या उठावानंतर एक 8-10 वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. हे एवढं लक्षात ठेवा, फार इयर वगैरे पाठ करायची गरज नाही. फक्त काय आहे की 65 ला म्हणजे 57च्या उठावानंतर 7-8 वर्षांनी त्यांचा मृत्यू झालाय, एवढं लक्षात ठेवा. किंवा असं लक्षात ठेवा, 1897 ला प्लेगची साथ आली होती, माहिती आहे आपल्याला, सगळ्यांना माहित आहे, पुण्यामध्ये प्लेग आला होता, त्याच्या पहिले यांची डेथ झाली आहे. म्हणजे समोर जेव्हा तुम्हाला कुठला तरी प्रश्न येईल की 1890च्या नंतर जे आहे ते यांनी असं केलं आहे तसं केलं आहे, तर ते त्याच्यामध्ये येणार का, नाही. याच्यासाठी फक्त इयर लक्षात ठेवायचं, ठीक आहे. 1865 ला मृत्यू. आता बघा हे 10 फेब्रुवारी हे वगैरे पाठ करायचं नाही. मूळ गाव जे आहे ते त्यांचं कोणतं होतं, मुरबाड, जिल्हा ठाणे, ठीक आहे. हे का बरं विचारलं जाते, कारण तुम्हाला जोड्या लावामध्ये MG रानडे, निफाड नाशिक, ठीक आहे, टेंभू असे जे आहे ते गावाचे नावं विचारतात. तर यांचं नाव जे आहे ते मुरबाड आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये होतं, आणि मूळ आडनाव जे आहे ते त्यांचं काय होतं, मुरकुटे. हे 2 फॅक्ट माहित पाहिजे, ठीक आहे. मूळ आडनाव जे आहे ते मुरकुटे होतं, आणि हे जे आहे ते हिरे जवाहरात त्याचा काय करत होता, व्यापार करत होते. अतिशय श्रीमंत, म्हणजे श्रीमंत एवढे होते की ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी आहे ते यांच्याकडून कर्ज घेत होते. आता तुम्ही समजून घ्या, ईस्ट इंडिया कंपनी जे आपल्या इथे येऊन व्यापार करायची, ते जे आहे ते काय करायचे, तिथले अधिकारी यांच्याकडून पैसे घ्यायचे कर्जाने, ठीक आहे. त्याच्यामुळे एवढे श्रीमंत होते, पण त्यांनी त्यांच्या श्रीमंतीचा स्वतःसाठी वापर केला का, एक बघा त्यांचं हे, आपल्या इथे खूप श्रीमंत लोक असतात पण स्वतःसाठी केलं का, फक्त आपलाच बाल्या आणि बाली 10 बाय 10ची खोली असं होतं का त्यांचं, त्यांनी समाजासाठी हे केलं आहे. म्हणजे तेव्हाच्या ज्या संघटना होत्या, मग मुलींसाठीची शाळा काढणं किंवा एल्फिस्टन, आता बघा यांचे संबंध जे हाय क्लास होते एकदम,
गव्हर्नर सोबत संबंध होते, कारण तिथे त्यांना जे आहे ते काय देत होते, कर्ज देत होते, आणि पैशावाल्या माणसाचा कुठे संबंध असतात, तर तेवढ्या जे आहे ते मोठमोठे हाय क्लास त्यांचे संबंध होते. त्यांनी काय केलंय, तिथे जे आहे ते एल्फिन्स्टनची जर विचारसरणी बघा तर त्यांनी शिक्षणाला खूप जास्त महत्त्व दिलं आहे. ठीक आहे, म्हणजे इथे आल्यानंतर बॉम्बे प्रांतामध्ये शिक्षण विषयक सुधारणा झाल्या पाहिजे अशा उदारमतवादी विचारसरणीचे लॉर्ड एल्फिन्स्टन होते, आणि याला पाठबळ कोणी दिलं, नाना शंकरशेठ यांनी. म्हणून खूप साऱ्या संघटनांना त्यांनी जे आहे ते आर्थिक मदत केलेली आहे. ठीक आहे, आता बघा, जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ हे मुंबईचे शिल्पकार म्हणतात, आणि प्र.के. अत्रे यांनी काय म्हटलंय याला, मुंबईचे अनभिक्षित सम्राट. मुंबईचे अनभिक्षित, आपण हा प्रश्न टाकलेला आहे तिथं, फक्त अनभिक्षितच्या जागेवर आपण काय टाकला की शिरपेच न जे आहे ते शिरपेचात न घेतलेला जे आहे ते सम्राट. म्हणजे अनभिक्षित म्हणजे काय, राज्याभिषेक झाला का यांचा, नाही, पण लोकांच्या मनावर राज्य करणारे हे सम्राट होते, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, प्र.के. अत्र्यांनी यांना म्हटलेलं आहे मुंबईचे अनभिक्षित सम्राट. म्हणून कुठलीही संघटना जर आली, एक्स्ट्राचं नाव दिसलं तर ते शंकरशेठने मदत केली असं समजून जायचं, कारण त्यांची विचारसरणी कशी आहे, आपलंच घर नाही त्याच्या बाहेर आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा, पहिले जे आहे ही बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आहे, हे कोणाच्या यांनी स्थापन झाली होती, लॉर्ड एल्फिन्स्टन होते त्या काळामध्ये. तर यांच्या यांनी जे आहे ते या काळामध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती 1823 ला, आणि यालाही जे आहे नाना शंकरशेठांची मदत होती. म्हणजे एल्फिन्स्टन आणि नाना शंकरशेठ यांनी मिळून जे आहे ते 1823 ला बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. याचा उद्देश काय होता, गरीब युरोपियन मुलांना जे आहे ते शिक्षण देणे, हा उद्देश याचा होता. ठीक आहे, म्हणजे असं भारतीयांसाठीच होती असं नाही आहे, कारण याच्यावर राज्यसभा मेन्स 2013 ला प्रश्न पडून गेलाय. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचा उद्देश काय होता, तर गरीब युरोपियन मुलांना जे आहे शिक्षण देणे, हा त्याचा उद्देश होता. ठीक आहे, त्यानंतर 1845 ला स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. ठीक आहे, याच्यासाठी काय केली आहे, आर्थिक मदत केली. ठीक आहे, 1834 ला मुंबईला एल्फिन्स्टन कॉलेज. एल्फिन्स्टन कुठे आहे, मुंबईला, आणि फर्ग्युसन कुठे आहे, पुण्याला. हे दोन गोष्टी आपल्याला माहितच आहे, फर्ग्युसन एमपीएससीच्या पोरांना माहितच असते. ठीक आहे, तर मुंबईत जे आहे ते एल्फिन्स्टन कॉलेजच्या जे आहे ते स्थापनेतही पुढाकार आहे, आणि मुंबई इलाक्यातले जे बोर्ड ऑफ एज्युकेशन आहे त्याचे 1840 चे काय होते, सदस्य. आणि असे किती आहे, कोणते आहे, पहिले भारतीय बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य होते. ठीक आहे, ठीक आहे. पुढे जाऊन त्यांनी जे आहे ठीक आहे, याच्यानंतर काय केलंय पुन्हा यांनी, बॉम्बे असोसिएशन. ठीक आहे, 1852 ला जेव्हा बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली तेव्हा त्याच्या स्थापनेत पुढाकार होता, आणि काही काळ, ठीक आहे, स्थापनेत पुढाकार आणि काही काळ त्यांनी अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे. स्थापनेत पुढाकार, पुन्हा अध्यक्षपद सुद्धा भूषवले. ठीक आहे, त्यानंतर 6 नंबरचा पॉइंट आहे मुंबई विद्यापीठ. याच्याही स्थापनेत पुढाकार आहे. पहिले फेलो पण होते, आणि त्यांची जे हे असते ना, त्याला काय म्हणते, ट्रस्ट असते किंवा सिनेट म्हणतो, त्या सिनेटचे सदस्य हे होते. ठीक आहे, ठीक आहे, आणि मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य. याच्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेज आहे, त्याच्याही स्थापनेत पुढाकार. आणि या ग्रँड मेडिकल कॉलेज मध्ये राहून कोणी आहे, भाऊदाजी लाड यांनी काय घेतलं, डॉक्टर बनले आहे.
ठीक आहे, एवढ्या बाबी नाना शंकर शेटांच्या रिलेटेड लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि मुंबईमध्ये त्या काळामध्ये म्हणजे 1803 ते 62च्या काळामध्ये, आता म्हणजे त्या 20 ते 65च्या काळामध्ये लक्षात घ्या तुम्ही, त्या काळात जेवढ्या संघटना स्थापन झाल्या त्याला अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या नाना शंकर शेटांनी काय केली आहे, मदत केलेली आहे. ठीक आहे, तर एवढं एक लक्षात ठेवा. आणि दरवर्षी एक प्रश्न येतो यांच्यावर. आता यांच्या रिलेटेड कोणतं साहित्य आलं तर लिखाण केलं आहे का यांनी, नाही. त्याच्या आणि ते स्वतः शिकलेले नव्हते. मेन म्हणजे हे आहे, स्वतः शिकलेले नव्हते तरी कितीतरी शिक्षण संस्था त्यांनी चालू केल्या आहे. आणि त्यानंतर मुंबईच्या जवळपास जे आहे त्यांनी स्वतःच्याच घरी जे आहे ते मुलींची शाळा सुद्धा काढली. हा पण फॅक्ट महत्वाचा आहे. मुलींसाठी शाळा स्वतःच्याच वाड्यात काढली होती. म्हणजे स्त्री शिक्षणात पुढाकार होता यांचा. ठीक आहे, ठीक आहे, लिहिलं आहे तुम्ही, हे लिहायचं आहे, लिहिलं का? स्टार्टिंगचं झालं का? नाही झालं? आता एवढ्या मेन आपण घेतल्या, एक्स्ट्रा अजून आला तरी वारंवार सांगत आहे त्या या जर अप्रोचनी जाणं तुमचे 5-6 मार्क्स वाढते. ठीक आहे, हे पहिल्या वेळेस मलाही कळलं नाही, नंतर एक्झाम दिल्यावर कळते या गोष्टी. त्याच्यामुळे तुमचा वेळ वाचेल. ठीक आहे, बघा नेक्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट व्यक्ती आहे बाळशास्त्री जांभेकर. आता लक्षात घ्या, आचार्य बाळशास्त्री जांभेकर नावागतच कळून होते. मग आता त्या लँग्वेज पाठ करायचं आहे का? नाही. त्यांना हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि फ्रेंच जेवढ्या भाषा असेल त्यातल्या मॅक्झिमम भाषा त्यांना येत होत्या. मग त्या भाषा पाठ करायच्या आहे का? नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा ते बहुभाषी होते. वेगवेगळ्या भाषा ते जाणत होते, बोलू शकत होते आणि लिखाण सुद्धा करू शकत होते. हे लक्षात ठेवा. 1812 रोजी त्यांचा जन्म, पोंभुर्ले जिल्हा रत्नागिरी इथे जन्म आहे. ठीक आहे. 1846 ला त्यांचा मृत्यू आहे. किती वर्षाचं आयुष्य मिळालं त्यांना? 34 वर्ष, 34 इयर्स मिळालं ना. ठीक आहे. म्हणजे यांचं आयुष्य किती होतं? 34 वर्ष. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे अल्पायुष्यच होते, 34 वर्षापर्यंत जगले आहे ते. ठीक आहे, तर एवढं एक लक्षात ठेवा. हे कसं लक्षात ठेवा? तर आपल्याला माहिती आहे 1832 ला त्यांनी काय काढलंय? 32 ला दर्पण. आणि हे जगले किती वर्ष? 34. ठीक आहे, या अँगलनी लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात राहील. आता पुन्हा जे आहे ते बाळ, यांचं नाव काय पूर्ण? बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर. त्यांना आपण बाळ शास्त्री म्हणतो कारण विद्वान होते ते अतिशय, त्याच्यामुळे त्यांना जे आहे ते शास्त्री ही उपाधी मिळाली. ठीक आहे. त्यांच्या वडिलांचं नाव गंगाधर शास्त्री आहे. ठीक आहे, एक मिनिट. आई सगुणाबाई, हे आई वगैरे वडील वगैरे ते तुम्हाला पाठ करायची काही गरज नाही, तुम्हाला काही
विचारत नाही. हे काही इतकं इम्पॉर्टंट नाही, कारण आईचं नाव वडिलांचं नाव एवढं डिटेलमध्ये तुम्हाला विचारत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे यांचं कार्य. कोणत्याही याचं जे आहे ते कार्य महत्वाचं. आता बघा बाळशास्त्री जर म्हटलं तर ते जे आहे आपल्या स्वतःच्या धर्मावर प्रेम, आपल्या धर्म झाल्या पाहिजे हे त्यांना मान्य होतं. आपल्या धर्मामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये काही रूढी परंपरा चुकीच्या आहे म्हणून आपण दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायचं या विचारसरणीचे ते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हे जे आहे ते यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती परंतु विद्वत्ता खूप जास्त होती. म्हणजे लहानपणा ते काय तर ते पार्ट टाइम जॉब वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या, कारण की त्यांच्याजवळ काय होती, बुद्धिमत्ता प्रगाढ होती. फक्त काय होत नव्हतं तर आर्थिक त्याला पाठबळ नव्हतं. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या. अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणूनही त्यांनी कार्य केलं आहे. ठीक आहे. हा पॉईंट इतकासा महत्वाचा नाही आहे. मग मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, हे लक्षात ठेवा. कुठे? एल्फिन्स्टन मध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून कार्य केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी. आता बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी 1823 ला स्थापना कोणी केली आहे? नाना शंकरशेठ प्लस एल्फिन्स्टन यांनी स्थापना केली. त्या एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून यांनी कार्य केलेलं आहे. ठीक आहे. हे एक महत्वाचं आहे. त्यानंतर जे आहे नेटिव्ह सेक्रेटरी पण झाले आणि मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक. हा तर फॅक्ट सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे. यांनी 1836 ला काय केलंय, दर्पण मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र आणलं आणि त्यानंतर हे साप्ताहिक दोन्ही भाषेत चालत होतं. बघा मराठीतलं पहिलं आहे परंतु यांची दोन्ही आवृत्ती निघत होत्या, मराठी प्लस इंग्रजी. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, हे फार काळ चाललंही नाही. आर्थिक त्याला हे जे आहे ते तेवढं त्यांच्याकडे पैसा नसेल, त्याच्यामुळे वित्त पुरवठा कमी झाला, त्याच्यामुळे लवकरच हे बंद सुद्धा पडलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर यांनी दिग्दर्शन हे मासिक पण काढलं. लिहायचं आहे का कोणाला हे? आता यांच्या संबंधी एक फॅक्ट चांगला लक्षात ठेवा. हे तर माहिती तुम्हाला कुठेही मिळते. लक्षात काय ठेवायचं, हिंदू धर्माविषयी त्यांना जे आहे ते खूप जास्त प्रेम होतं. त्याच्यामुळे हिंदू धर्माला सोडून इतर धर्मामध्ये प्रवेश करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली होती. प्लस स्त्री सुधारणा, त्यानंतर स्त्री शिक्षणाला चालना देणे आणि हिंदू धर्मातल्या ज्या काही प्रथा परंपरा आहेत चुकीच्या आहे त्याच्यावर पण त्यांनी दर्पणमध्ये त्यांचं भाष्य केलेलं होतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे विचारसरणी पुरोगामी होती परंतु हिंदू धर्म सोडून इतर धर्मात जाण्याला त्यांचा विरोध होता. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता 1840 ला दिग्दर्शन हे काय आहे, मासिक आहे. ठीक आहे. आणि याचा उद्देश काय होता, विज्ञानाचा प्रसार करणे. ठीक आहे. हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर बघा हा पॉइंट आपण आपल्या याच्यामध्येच टाकलं होतं. ज्ञानेश्वरीचं पाठभेदासह संपादन केलं आहे आणि पहिली छापील ज्ञानेश्वरी म्हणजे हे कोणी आणली आहे, बाळशास्त्री जांभेकरांनी. बघा ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी लिहिली परंतु छापील त्यांच्या काळामध्ये ज्ञानेश्वरांचं हे होतं का, ते काय हातानेच लिहत होते ना. तर छापील जे हे आहे तिचं पाठभेदासह संपादन केलं आणि पहिली छापील ज्ञानेश्वरी जी बाजारामध्ये आली ती कोणी आणली आहे, बाळशास्त्री जांभेकरांनी. ठीक आहे. हे लक्षात घ्या. त्यानंतर प्राचीन जे भारतीय शिलालेख आहे आणि ताम्रपट याचं त्यांनी वाचन. ठीक आहे. बघा जुन्या काळामधले जसे अशोकाच्या काळातले वगैरे आहेत त्यांची भाषा जी आहे ती आपल्याला कळतं का आता, त्या भाषेचं जे आहे त्यांनी काय केलंय, संशोधन केले, ते शोधून काढले म्हणून त्यांना आद्य इतिहास संशोधक असं सुद्धा म्हणतात. हे लक्षात घ्या. आद्य इतिहास संशोधक. आणि बाळशास्त्री जांभेकरांबाबत खूप साऱ्या गोष्टी आहे लक्षात ठेवण्यासारख्या. प्राचीन शिलालेख आणि ताम्रपटाचं त्यांनी जे आहे ते संशोधन केलं, त्याचं वाचन केलं, त्याच्यामुळे त्यांना आद्य इतिहास संशोधक असं सुद्धा म्हणतात. पहिली छापील ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरीचं पाठभेदासह संपादन केलं. ठीक आहे. त्यानंतर जे आहे याच्यानंतर पुन्हा एक गोष्ट यांच्या संबंधी लक्षात घ्यायची आहे, ते नेक्स्ट त्याच्यावर घेऊ. हे लिहत आहे का कुणी? या नोट्स पण टाकू शकतो, तुमचा कुठला ग्रुप असेल ना सरांचा, आपण सरांना म्हणून त्याच्यावर नोट्स टाकून देऊ. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. लिहिण्यापेक्षा नोट्स टाकल्या की तुम्ही लगेच लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा ग्रंथ संपदेच्या पहिले जे आहे ते एक टॉपिक याच्यामध्ये मिस आहे, तो म्हणजे श्रीपती शेषाद्री प्रकरण. बघा
तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं इंग्रजी शिक्षण आपल्या इथे मिशनऱ्यांनी का बरं ज्यांनी प्रोत्साहन दिलं, तर त्यांचा उद्देश काय होता, ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे. असे दोघं भाऊ होते, श्रीपती शेषाद्री आणि नारायण शेषाद्री. त्याच्यापैकी नारायण शेषाद्री यांनी ख्रिश्चन शाळेमध्ये चांगलं इंग्रजी शिक्षण भेटते, दुसरी गोष्ट समोर जाऊन नोकरी मिळते, ते लोक काही वित्त पुरवठा करायचे, पैसा सुद्धा द्यायचे. या लोभाने काय केलं, नारायण शेषाद्री म्हणजे महाराष्ट्रातले काही लोक होते, 18 जण आय थिंक, त्या 18 जणांनी आहे जवळपास ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. त्याच्यामध्ये बेहरामजी मल येतात, पंडिता रमाबाई येते. त्याच्यामध्ये नारायण शेषाद्रींनी काय केलं, ख्रिश्चन धर्म जे आहे ते स्वीकारला. आता त्यांनी स्वीकारल्याबरोबर श्रीपती हा सुद्धा जे आहे त्याच मार्गावर लागला. तेव्हा श्रीपती शेषाद्रींनी जे त्याची ख्रिश्चन धर्माची दीक्षा घ्यायची होती, अर्धी प्रोसेस झाली होती, तेव्हा त्यांना जे आहे परत हिंदू धर्मामध्ये आणलं. आणि त्यावेळेचे जे सनातनी वृत्तीचे लोक होते, ठीक आहे, आता तसं नाही, आता कोणत्याही धर्मात जा, कोणत्याही धर्मात असं काही तुम्हाला धार्मिक जे आहे ते स्वातंत्र्य आहे, पण तेव्हा होतं का, नाही. तर त्यावेळेचे जे सनातनी लोक होते, त्या सनातनी लोकांनी याला विरोधला होता की याचं जे आहे ते धर्माची जे दीक्षा आहे ते अर्धी घेतलेली आहे आणि आता पुन्हा हिंदू धर्मात आणणं म्हणजे हिंदू धर्माचा विटाळ करणं आहे. ठीक आहे, हिंदू धर्मामध्ये काय त्याचं विडंबन होते बा, म्हणून याला काय आहे, बाळशास्त्री जांभेकरांच्या या टीकेला जे आहे म्हणजे टीका केली होती त्याच्यावर. त्याच्यामुळे श्रीपती शेषाद्री प्रकरणामध्ये त्यांनी जे आहे ते श्रीपती शेषाद्रीची बाजू घेतली आणि त्याला परत हिंदू धर्मामध्ये आणलं. ठीक आहे, शुद्धीकरण करून. आणि ही त्या काळामधली, त्या समाजामधली जे आहे ते खूप क्रांतिकारक कृत्य होतं आणि याच्यामध्ये त्यांना सनातन्यांनी विरोध केला होता. आणि याच्यामध्ये मग काय केलं त्यांनी, श्रीपती शेषाद्रीचं जे धर्मांतर होणार होतं ते धर्मांतर रोखलं आणि त्याला हिंदू धर्मामध्येच ठेवलं. त्याच्यामुळे श्रीपती शेषाद्री प्रकरण हे बाळशास्त्री जांभेकरांच्या रिलेटेड आहे आणि त्यांनी जे आहे त्याचं धर्मांतर रोखलेलं होतं. सनातन लोकांनी याला विरोध केला होता, तर त्यांनी जे आहे ते सनातन्यांना त्याच्यामध्ये त्यांचं ऐकलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे मग यांच्यावर टीका झाली होती खूप. ठीक आहे, तर हे एक गोष्ट लक्षात ठेवा, अतिशय इम्पॉर्टंट आहे. मग यांची ग्रंथसंपदा, आता बघा यांची ग्रंथसंपदा वारंवार विचारली जाते तुम्हाला. ठीक आहे, याच्यामध्ये विचारलेले कोणते कोणते आहे, एक बालव्याकरण. ठीक आहे, दुसरं जे आहे ते हिंदुस्थानातील जे आहे ते इंग्रजी राज्याचा इतिहास, इंग्लंड देशाची बखर आहे. त्यानंतर शून्य लब्धी हा जो एक आहे पॉइंट हा विचारला जातो. त्यानंतर हिंदुस्थानचा इतिहास, नीती कथा. ठीक आहे, सार संग्रह नावाचं एक पुस्तक आहे, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास. एवढे जास्त लक्षात ठेवा. बघा, बालव्याकरण, हिंदुस्थानातील जे आहे ते इंग्रजी राज्याचा इतिहास, याच्यापेक्षाही जास्त विचारते हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, नीती कथा, सार संग्रह एक नावाचं पुस्तक आहे त्यांचं. त्यानंतर शून्य लब्धी, हे खूपदा विचारलेलं आहे. शून्य लब्धी वारंवार विचारलेला आहे. आणि हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, 3-4 लक्षात ठेवा. पूर्ण आले नाही तरी चालते, बाकी आपण बायोलॉजिक सोडवू शकतो. त्याच्यामध्ये बालव्याकरण, नीतिकथा, शून्यलब्धी, सारसंग्रह आणि हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास. मग त्यांनी इंग्लंड देशाची बखर. ठीक आहे, बखर म्हणजे काय, ऐतिहासिक पुस्तक असते. आणि वर्ष वगैरे नाही लक्षात ठेवायचे की कोणत्या वर्षी कोणतं लिहिलं, एवढं बारीक तुम्हाला लक्षात राहणारही नाही आणि मग जे लक्षात राहायचं ते पण विसरून जाऊ. ठीक आहे, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा. हिंदुस्थानचा इतिहास हे बघा, हे त्याचे जे आहे ते लिखाण होतं. त्यानंतर जे आहे त्यांनी जे आहे ते किती वर्ष कार्य केलं हे आपण जे आहे ते असते. आता कसं मुलांचं असते की मग तुम्हाला जे आहे ते या पुस्तकात दिलं आहे, यांच्या नोट्समध्ये दिलं आहे म्हणून ते टाकलेलं आहे, पण किती वर्ष कोणतं काम केलं हे सुद्धा तुम्हाला विचारत नाही. आणि विचारलं असेल तर मग चॅलेंज आहे, तुम्ही PYQ बघून घ्या त्याच्यामध्ये. आणि असा जर कुठला प्रश्न पडलाही असेल तर त्याच्या मागे काहीतरी लॉजिक असेल, लॉजिकनीच सोडवायचं आहे. म्हणजे बघा, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आणि काय नाही ठेवायचं हे पण समजलं पाहिजे. ठीक आहे, नाही तर तुम्ही फाटफसारा किती लक्षात ठेवा, डोक्यात कचरा होईल ना, आणि जे कामाची गोष्ट आहे त्याचीच रिव्हिजन पडणार नाही. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ते पण लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, याच्यानंतर नेक्स्ट आहे मराठी वृत्तपत्र. बघा, यांचा गौरव काय आहे, यांना काय काय म्हटलं आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक. हा खूप महत्वाचा बाब आहे. आद्य समाज सुधारक पण आहे महाराष्ट्रामध्ये. दर्पण याच्यामधून जे आहे ते वृत्तपत्रामधून त्यांनी जे आहे सांगितलं तुम्हाला, स्त्री सुधारणा, त्यानंतर शिक्षण सुधारणा या बाबीवर, धर्म सुधारणा या बाबीवर त्यांनी लिखाण केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, आद्य इतिहास संशोधक पण आहे. ठीक आहे, राष्ट्र जागृतीचे अग्रदूत असं सुद्धा म्हटलं त्यांना. सुधारणावादाचे जे आहे ते प्रवर्तक पण आहे. आणि आधुनिक महाराष्ट्राचे आद्य ऋषी असं सुद्धा म्हटलं. आता ऋषी असं का म्हटलं, कारण खूप जास्त विद्वान होते ते.
विद्वान पंडित होते, त्याच्यामुळे त्यांना जे आहे त्या प्रकारे उपमा दिलेल्या आहे वेगवेगळ्या. तर हे जे आहे ते लक्षात घ्या. याच्यावरच तुम्हाला 2-4 प्रश्न पडून जाते. मराठी वृत्तपत्राचे जनक पाठच आहे आपलं. जे पाठ आहे ते लिहायची गरज आहे का? मग जे पाठ नाही ते लिहायचं. आद्य समाज सुधारक, आद्य जे आहे ते इतिहास संशोधक. मग आता आद्य इतिहास संशोधक हे जर तुम्हाला माहिती असेल तर मग काय तुम्ही ताम्रपटाचे आणि शिलालेखाचे पहिल्यांदा संशोधन केले हे तर बायोलॉजिकच तुम्ही लक्षात ठेवू शकता, तेवढं जर माहित असेल तर. ठीक आहे, तर हे त्यांच्या बाबत हे काही पॉइंट आहे. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी जे आहे कुठे कुठे जे आहे ते लिखाण काय काय केलं आहे, तर हे जे आहे ते सगळं मेन्सच्या कामाचं आहे. म्हणजे त्यांनी कोणते कोणते लेख लिहिले होते, काय लिहिले होते हे तुम्हाला जे आहे ते मेन्सला विचारते, प्रिलिम्सला नाही. त्याच्यामुळे आता आपण त्याच्या मागे हे नाही करणार. ठीक आहे, त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर. बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना सुद्धा समाज सुधारणेमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. ठीक आहे, आता बघा यांच्या रिलेटेड 2 संघटना, एक परमहंस सभा आणि मानव धर्म सभा. त्याच्यामध्ये बघा परमहंस सभा काय झालं, परमहंस सभा ही जी आहे ते पहिले स्थापन झाली आणि त्याचंच जे आहे ते ऍडव्हान्स रूप म्हणजे प्रार्थना समाज. 3 भाऊ होते ना, दादोबा पांडुरंग, आत्माराम पांडुरंग. आणि आत्माराम पांडुरंग रिलेटेड कुठे आहे? ठीक आहे, प्रार्थना समाजाच्या रिलेटेड आहे. आणि दादोबा पांडुरंग तरखडकर हे परमहंस सभेच्या. तर बघा यांची जी विचारसरणी आहे ती कशी आहे, एकदम ख्रिश्चन धर्माकडे जे आकृष्ट झालेली विचारसरणी आहे. म्हणजे बघा हिंदू धर्मामध्ये ज्या काही प्रथा परंपरा आहे, ज्या चुकीच्या हे आहे, खूप जास्त पहिले जे आहे ते काय झालं होतं, एकदम विषमता यासारख्या गोष्टींनी हिंदू धर्म कलुषित झालेला होता. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलंय, ख्रिश्चन धर्मामधले काही तत्व आहे जसं मानवता, त्यांच्या याच्यात स्त्री पुरुष समानता यासारखे काही चांगले तत्व ते भारतीय जे आहे ते हिंदू धर्मामध्ये यायला पाहिजे या विचारसरणीचे हे होते. म्हणजे बघा बाळशास्त्री जांभेकरांनी त्याचा विरोध केला, परंतु जे दादोबा पांडुरंग तरखडकर आहे यांच्यावर ख्रिश्चन धर्माचा पगडा होता आणि त्यांची चांगली विचारसरणी ही आपल्या धर्मामध्ये यायला पाहिजे या विचारसरणीचे हे होते. ठीक आहे, एक बेसिक तुम्हाला जे आहे ते दोघांमधला फरक कळला असेल. ठीक आहे, तर बघा 1814ला तिकडे बघा 1803 1800 जे आहे ते समोर आणि हे 1814, 1803, 12 आणि 14 याप्रमाणे जे आहे ते जवळजवळच त्यांचं हे आहे. 1882ला मृत्यू, म्हणजे बघा यांचाही मृत्यू 1897च्या पहिलेच झाला आहे. ठीक आहे, रिपनच्या याच्यातच मृत्यू झाला आहे. ठीक आहे, पांडुरंग जे आहे ते नारायण तरखडकर. ठीक आहे, तरखडचे होते म्हणून त्यांना तरखडकर म्हणायचं. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर यांचं जे आहे आईचं नाव, वडिलांचं नाव हे जे आहे ते काही लक्षात ठेवायचं नाही. बघा गाव बघा यांचं तरखड गाव आहे, वसई जिल्हा ठाणे. मोस्ट ऑफ द लोक कोकणाकडचेच आहे. ठीक आहे, आता तरखडचे आहे म्हणून तरखडकर असते ना आपल्या इथे, कोटंब्याचे कोटमकर असे आहे ना आडनावं, तर ते तशा प्रकारचं हे आडनाव आहे. ठीक आहे, त्यानंतर यांना काय म्हणतात, मराठी भाषेचे पाणिनी. का? कारण यांनी मराठी भाषेचं व्याकरण लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे मराठी भाषेचे पाणिनी यांना म्हटलं जातं. ठीक आहे, फोटोही पाहून घ्या, एकदम जुन्या काळातला. ठीक आहे, त्यानंतर बघा त्यांनी अक्कलकोटच्या जे अक्कलकोटचे युवराज आहे त्याचे शिक्षक म्हणून बाळशास्त्री जांभेकरांनी काम केलं. यांनी जे आहे ते जावरा संस्थानामध्ये जे आहे ते शिक्षकाचं काम केलं होतं. ठीक आहे, हा बेसिक फरक लक्षात ठेवा. तिकडे अक्कलकोटमध्ये गेले होते ते आणि हे कुठे आले होते, जावरा संस्थानामध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघा एल्फिस्टन जे आहे ते इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी काय केलं आहे, सुरुवातीला इंग्रजी शाळेत जे आहे ते काही काळ शिक्षक म्हणूनही काम केलं. हे पण अतिशय हुशार होते. ठीक आहे, पुन्हा एक गोष्ट यांच्या बाबत लक्षात ठेवा की हे जे आहे ते डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांनी काम केलं होतं. ठीक आहे, मुंबईच्या ट्रेनिंग कॉलेजच्या डायरेक्टर पदी त्यांची नियुक्ती झाली होती. ट्रेनिंग कॉलेज कोणासाठी आलं होतं, जे शिक्षक लोक होते ना त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी ट्रेनिंग कॉलेजची नियुक्ती झाली होती, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि पुन्हा एक गोष्ट यांच्या बाबत लक्षात घ्या, यांना जे आहे राव बहादूर ही पदवी पण मिळाली होती. ठीक आहे, 1857च्या उठावामध्ये इंग्रजांना त्यांनी मदत केली होती. ठीक आहे, पुन्हा यांनी जे आहे ते डेप्युटी कलेक्टर म्हणून काम केलेलं आहे. ठीक आहे, जे राज्यसभेतून पद मिळते ना आता त्या पदावर. ठीक आहे, त्यानंतर 1844ची मानव धर्म सभा. ठीक आहे,
हे जे आहे ते सभा स्थापन कुठे झाली होती? सुरतला, कारण यांची ट्रान्सफर झाली होती बॉम्बेवरून सुरतला. आता त्यावेळेस सुरत कुठे होतं? आपल्याचकडे होतं ना, बॉम्बे प्रांतामध्येच होतं. आता ते गुजरातमध्ये आहे, पण पहिले आपल्या इकडेच होतं. त्याच्यामुळे यांची सुरतेला जेव्हा ट्रान्सफर झाली तेव्हा मानव धर्म सभेची त्यांनी स्थापना केली. सहकार्य कोणी होतं? दुर्गाराम मंछाराम आणि दलपतराय होता एक. ठीक आहे, ह्या दोघांनी सहकार्य केलं आणि मानव धर्म सभा. उद्दिष्ट काय होतं मानव धर्म सभेचं? बघा, हे वर्ष तर तुम्हाला माहीतच पाहिजे. 1844ला जे आहे ते मानव धर्म सभा स्थापन केली, सुरतला केली, हा फॅक्ट माहीत पाहिजे. प्लस तिची उद्दिष्ट काय होते? विचारसरणी. एकेश्वरवादाचा पुरस्कार, उच्च मानवतावादाचा जो आहे तो पुरस्कार करायचा. त्यानंतर एकेश्वरवाद कळतो का तुम्हाला? एकच ईश्वर. आपल्या इथे 33 कोटी तेवढ्यांच्या मागे एकच कुठला तरी ईश्वर पकडायचं आणि एकाच ईश्वराच्या लागायचं, म्हणजे मागे म्हणजे त्यांचीच पूजा आराधना हे करायचं आणि एकच ईश्वराचा जे आहे ते पुरस्कार करायचा. असा एकेश्वरवादाचा पुरस्कार केला होता. त्यानंतर त्यांनी जे आहे ते मानवतावादाला, हे त्यांची विचारसरणी आहे बरं, मी नाही म्हणत आहे काही, नाही तर कोणी काही म्हणन. तर त्याच्यामुळे पहिले गोष्ट क्लिअर करते की हे दादोबा पांडुरंग तरखडकरांची होती. मानव धर्म सभा त्यासाठी स्थापन केली होती आणि त्याच्या माध्यमातून काय करायचं? समाजातील विषमता आहे या सगळ्या गोष्टीवर प्रहार करायचा, असे उदात्त विचारसरणी. आता नावामध्येच आहे ना, मानव धर्म सभा, काय विचारसरणी राहू शकते? ठीक आहे, तर त्याच्यावरून तुम्ही लॉजिक लावायचं. ठीक आहे, आणि पुन्हा एक सांगितलंय की ख्रिश्चन धर्माचा यांच्यावर काय होता? पगडा होता. ठीक आहे, तर हे ख्रिश्चन धर्मातलं त्यांनी हे करायचं, हे पण आहे. त्यानंतर धर्मविवेचन नावाचं त्यांचं जे आहे ते एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये काय केलं आहे त्यांनी? मानव धर्म सभेचा प्रचार केला आहे. त्याच्यामुळे धर्मविवेचन लक्षात ठेवायचं, ते आपण ग्रंथ संपदेमध्ये घेऊ. ठीक आहे, आणि समोर जाऊन जे आहे 1849 नाही 48 आहे, तिथून 4 वर्षांनी 1844 नंतर 4 प्लस केले की 1848ला मुंबईमध्ये परमहंस सभेची स्थापना केली. ठीक आहे, मुंबईमध्ये. याचं कार्य कसं जायचं? गुप्तपणे, म्हणजे यांच्या गुप्त जे आहे ते मीटिंग भरायच्या. कारण याचे बघा उद्दिष्ट बघा, त्यांची विचारसरणी बघा किती प्रखर. आता त्या काळामध्ये म्हणजे 1848च्या काळात जर कोणी म्हणत असेल की आपल्या धर्मातल्या ह्या चुकीच्या प्रथा परंपरा, आताच ते एवढा गदारोळ होते, तेव्हा काय झालं असेल? त्याच्यामुळे हे काम जे आहे ते भीतीने कसे करत? गुप्तपणे. यांच्या सभा पण गुप्त चालत. ही एक प्रकारची गुप्त संघटना होती. आणि मग बघा याचे जे आहे याच्यामध्ये काय झालं की यांचे जे सभेचे सदस्य आहे कोण कोण आहे याची लिस्ट जी आहे ते बाहेर पडली. आणि लिस्ट बाहेर पडल्यामुळे काय झालं मग की तेव्हाच्या काळातले जे सनातन लोक आहे त्यांचा विरोध होईल. आता बघा महात्मा फुल्यांनी तो विरोध पचवला. त्यांचं तर झालं ना, त्यांनी खुलेआम काम केलंय. यांनी काम केलं पण कसं केलं? आतमधून, म्हणजे कोणाला माहित न पडता. मग ते लिस्ट बाहेरली तर सनातन्यांचा प्रखर विरोध होईल, त्या भीतीने काय केलं? ही संघटना बंद पडली. आणि याचे जे सदस्य होते त्यांच्यामध्ये काय नव्हतं, इतकी जे आहे ते कुशलता नव्हती संघटना कशी चालवायची. ठीक आहे, परंतु समोर काय झालं? परमहंस सभेने जे आहे एक प्रकारची वातावरण निर्मिती केली प्रार्थना समाज येण्यासाठी. ठीक आहे, तर हे खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट आहे की यांनी डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्य केले आहे. ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे. भिल्लांचे बंड मोडून काढले होते. ठीक आहे, पुन्हा जे आहे ते कुठे हे केलं याच्यापेक्षा हे महत्वाचं पॉईंट आहे. हा एक 1857च्या उठावातच आहे, भिल्लांचं बंड झालं होतं ते त्यांनी मोडून काढलं. त्यानंतर ग्रंथ संपदा. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय आहे? सगळ्यात महत्वाचं पुस्तक आहे धर्मविवेचन. ठीक आहे, त्यानंतर पारमहंसिक जे आहे ते ब्राह्मधर्म, हा पण एक महत्वाचा आहे. आता परमहंस सभा ज्यानं स्थापन केली त्याचाच परमहंसिक कारण. ठीक आहे, पुस्तक राहणार. त्याच्यामुळे हे काही लक्षात ठेवणं आपल्यासाठी एवढं कठीण नाही आहे. आणि त्यानंतर मराठी भाषेचे व्याकरण, हे 3 आहे. म्हणूनच त्यांना काय म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी. ठीक आहे, हे 3 लक्षात ठेवा. पेपरमध्ये तुम्हाला 3च जास्त विचारले जातात. 3 माहीत असेल तर बाकीचं आपण एलिमिनेट करू शकतो. कारण वारंवार सांगत आहे तुम्हाला 4 ऑप्शन दिले आहे ना, 1 2 3 आणि 4. पाठ करायची काय गरज आहे? आपण उत्तरावर जाऊच शकतो. 4 जर ऑप्शन असं असतं की डायरेक्ट 1 लाइनर क्वेश्चन आणि तुम्ही उत्तर लिहा, तेव्हा कठीण झालं असतं. पण हे कशी आहे? MCQ आहे ना, ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह असल्यावर तुम्हाला ते माहित पाहिजे. दिसत नाहीये का? इकडनं घ्या. ठीक आहे, कोणाला हे लिहायचं तर हे लिहा. पण इम्पॉर्टंट काय आहे? धर्मविवेचन, पारमहंसिक ब्राह्मधर्म आणि त्यानंतर मराठी भाषेचं व्याकरण. नकाशाचे पुस्तक आहे, इंग्रजी व्याकरणाची पूर्वपठिका, ते खूप काही लिहिलं आहे त्यांनी.
पण सगळ्यात जास्त साहित्य संपदा मोठी कोणाची आहे? बाळशास्त्री जांभेकरांची. नेक्स्ट आहे पुन्हा एक महत्वाचं, यशोदा पांडुरंगी. ठीक आहे, हे जे आहे यशोदा पांडुरंगी जे आहे हे काय आहे? समीक्षक आहे. कळते का तुम्हाला? समीक्षक पुस्तक असते ना, ते समीक्षा केलेली असते म्हणजे टीका केलेली असते. ठीक आहे, ठीक आहे. कोणाच्या केकावलीवर टीका केली होती? ठीक आहे, केकावली. त्याचे लेखक कोण आहे? नाव काय त्यांचं? नाव येत नाहीये मला त्यांचं. मोरोपंत कुलकर्णी होते ना? सरनेम काय? केकावलीवर टीका आहे. हे केकावली एक जे आहे ते पुस्तक होतं, त्या पुस्तकावर टीका केली आहे यशोदा पांडुरंगी या नावाने. ठीक आहे, आता पांडुरंग काय त्यांचं? दादोबा पांडुरंग त्यांच्या वडिलांचं नाव आहे, यशोदा आईचं नाव आहे, त्याच्यावर टीका काय? यशोदा पांडुरंगी. मोरोपंतांच्या केकावलीवर. हा, मोरोपंत. ते ऑप्शन मधून बरोबर ट्रॅप होते, डायरेक्ट पार्ट मी करतच नाही कोणतेच फॅक्ट. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी ही टीका. त्या मोरोपंतांची केकावली होती, त्यांच्यावर यशोदा पांडुरंगी ही टीका. आणि हे आपलं टीकात्मक असलेलं किंवा समीक्षणाची सुरुवात जी आहे ती इथून झाली. साहित्यामध्ये समीक्षण असते ना, एखादी एक जण एक पुस्तक लिहिते, त्याच्यावर जे आहे ते टीकात्मक दुसरं पुस्तक लिहिलं जाते, त्याप्रमाणे. ठीक आहे, हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. एक वेळा ग्रुप सी ला विचारून पण गेलाय. ठीक आहे, लिहिलं असेल तुम्ही. नेक्स्ट आपण बघू भाऊदाजी लाड. बघा, नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे भाऊदाजी लॉर्ड. हे काय होते? डॉक्टर होते आणि यांनी कुष्ठरोगाचं औषध काढलं होतं म्हणून यांना काय म्हणतात? धन्वंतरी. ठीक आहे, कुष्ठरोगावर रामबाण उपाय काढला होता त्यांनी, त्याच्यामुळे त्यांना धन्वंतरी असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, ठीक आहे. कुष्ठरोगावर त्यांनी औषध काढलं. डॉक्टर भाऊदाजी लाड. सगळ्यात पहिला प्रश्न इथंच पडतो, त्यांचं नाव काय? रामचंद्र विठ्ठल लाड. त्यांना भाऊदाजी असं जे आहे ते काय म्हटलं जात होतं, त्यांचं काय निकनेम असेल ते, परंतु त्यांचं नाव काय होतं? ओरिजिनल रामचंद्र विठ्ठल लाड. पहिला प्रश्न जे आहे ते असाच पडतो, खालीलपैकी कोण भाऊदाजी लाड या नावाने प्रसिद्ध आहे? तर ते कोण आहे? रामचंद्र विठ्ठल लाड. ठीक आहे, किंवा भाऊदाजीच विचारण, लाड नाही विचारणार तुम्हाला समोर, कारण त्यांना मग ते प्रश्न कोणाला पण कळून जाईल. त्याच्यामुळे भाऊदाजी नावाने कोण प्रसिद्ध आहे? तर ते रामचंद्र विठ्ठल लाड. हे पाठच असलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर बघा यांचा जन्म 1822 ला, म्हणजे त्यांचा 14 ला आहे, ते तिथून 8 वर्षांनी यांचा आहे 22 ला, आणि मृत्यू 74 ला. म्हणजे हा पण 1897च्या पहिलेच आहे. ठीक आहे, मूळ गाव कोणतं होतं? पोरसे, गोव्यामध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर वडील जे आहे ते विठ्ठल. ठीक आहे, फोटोही पाहून घ्या, काही ओळखू येत आहे का? सारखे सारखेच आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा हे जे आहे ते काय आहे? मुंबईमध्ये जे आहे ते एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्य केलं. पुढे जे आहे ते मुंबईमध्ये जे बॉम्बे असोसिएशनची जे स्थापना झाली, त्याच्यामध्ये जे आहे ते या संघटनेचे काय झाले? पहिले सरचिटणीस. आणि बघा मुंबईमध्ये जेव्हा ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना कोणाच्या यांनी झाली होती? नाना शंकर शेठच्या यांनी. आणि त्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये जी पहिले डॉक्टर जे आहे ते काही एक वर्ग जो आहे तो 5-6 जण डॉक्टर झाले, त्याच्यामध्ये भाऊदाजी लाड यांचं नाव होतं. तर ते जे आहे ते ग्रँड मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाले, हे पण लक्षात ठेवा. आणि त्या काळामध्ये त्यांच्याकडे काय नव्हते? पैसे नव्हते, म्हणून पहिले ते ग्रँड मेडिकल कॉलेजला लायब्ररियन म्हणून काम करायचे, आणि ते काम करता करताच मग त्यांनी MBBS ला ऍडमिशन घेतली. ठीक आहे, तर ते एक लक्षात ठेवा. आणि त्यांनी कुष्ठरोगाचं औषध काढलं म्हणून त्यांना धन्वंतरी म्हणत, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर लक्षात घ्या की यांनी जे आहे बॉम्बे असोसिएशन मध्ये पहिले सरचिटणीस म्हणून काम केले. आणि 1866 जे ईस्ट इंडिया असोसिएशन आहे तुम्हाला माहित आहे, त्याची 1869 ला कुठे शाखा स्थापन झाली होती? बॉम्बे.
ठीक आहे, कशाची? ईस्ट इंडिया असोसिएशनची. कोण स्थापन केलं होतं हे आपण बघितलंय, दादाभाई नौरोजी यांनी लंडन मध्ये स्थापन केलं ना 1866 ला ईस्ट इंडिया असोसिएशन. त्याची 1869 ला 3 शाखा निघाल्या होत्या, बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता भारतामध्ये. त्याच्यापैकी बॉम्बे शाखेचे ते काय होते? अध्यक्ष. बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस आणि ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष. ह्या 2 बाबी खूप इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला विचारलं जाते. ठीक आहे, त्यानंतर लक्षात घ्या, हे बघा इथे दिलेलं आहे. आणि मुंबई विद्यापीठाचे फेलो पण म्हणून काम केलं आहे त्यांनी. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे, तर ते बालकन्या हत्या प्रतिबंधावर त्यांनी निबंध लिहिला होता. बालकन्या हत्या प्रतिबंध या विषयावर त्यांनी काय केलं? शाळेमध्ये असताना जे आहे निबंध लिहिला. निबंध, आणि या निबंधाला काय मिळालं होतं? प्रथम पारितोषिक. म्हणजे यांचा जो आहे विचारसरणी तुम्हाला इथूनच कळते की भाऊ दाजी लाड हे जे आहे काय करत होते? जे बालकन्या म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. ठीक आहे, तर यांचं जे पूर्वीच्या काळामध्ये किंवा आताही होते, जे मुली जी आहे ते मुलगी जन्माला आली तर ते नकोशी असते ना, त्याच्यामुळे त्यांचा काय केला जाते? हत्या केली जाते. आणि त्याचा प्रतिबंध व्हावा या विषयावर त्यांनी जे आहे ते निबंध लिहिला होता. आणि त्या निबंधाला प्रथम पारितोषिक. एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, PYQ मध्ये आलेला आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, अतिशय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी जे आहे कच्छ काठेवाड मध्ये जे आहे ते त्यांनी काम केलं आहे. बघा, हत्या प्रथेवर जे आहे ते इंग्रजी आणि गुजराती दोन्ही भाषेत निबंध लिहिलेले आहे, तर ते आपण इथे घेतलेलं आहे. नंतर भावनिक ग्रँड मेडिकल कॉलेज जे आहे सोसायटी, त्याचे जे नाना शंकर शेटांनी स्थापना केली, त्याच्यामध्ये त्यांनी MBBS केलेलं आहे. ठीक आहे, ते पण एक लक्षात ठेवा. समोर जे आहे कुष्ठरोगावर औषध काढलं ते आपण पहिलेच घेतलं आहे. ठीक आहे, आपण कामाकामाचे फॅक्ट घेणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर त्यांच्या याच्यामध्ये लक्षात घ्या की एल्फिस्टन कॉलेजमध्ये आहे ते त्या सोसायटीची जे आहे ते स्थापना केली. ठीक आहे, तिथे जे आहे ते त्या काळामध्ये त्यांचं नाव काय? भावे सरनेम आहे ना? कोण आहे ते? प्रसिद्ध जे आहे नाटककार आहे, त्यांचं नाव मला आठवत नाही, भावे सरनेम आहे. कोण? विष्णुदास भावे. त्यांच्या नाटकांचा कुठे? एल्फिस्टन कॉलेजमध्ये जे आहे ते हे होतं त्या काळ. तिथे जे आहे ते त्यांनी कालिदास सोसायटीची स्थापना केली आणि नाट्य जे आहे मराठीतले नाट्य कर्म आहे त्याला जे आहे ते त्यांनी प्रोत्साहन दिलं. तर हे पण लक्षात घ्या, म्हणजे ते जे आहे ते साहित्याला धरून चालणारे होते. ठीक आहे, त्यानंतर रॉयल एशियाटिक सोसायटीचे त्याच्यामध्ये सभासद बनले होते. ठीक आहे, याप्रमाणे त्यांचं काम आहे. आणि यांनी जे आहे इतिहासावर मध्ये पण लेखन केलं, त्याच्यामुळे इतिहासावर लेखन केलेलं आहे. आपल्याला वाटते की डॉक्टर आहे त्याच्यामुळे इतिहासाशी संबंध नाही. तुम्हाला असाही प्रश्न विचारते खालीपैकी कोणी कोणी ऐतिहासिक लेखन केलेलं आहे. दुसरा प्रश्न असतो कोणी आर्थिक लेखन केलेलं आहे. तर ऐतिहासिक लेखन भाऊदाजी लाडांनी पण केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बाळशास्त्री जांभेकरांनी पण केलं आहे, आपण पहिलेच बघितलं, त्याच्यामुळे इथूनच लक्षात ठेवा. ठीक आहे, की कोणी कोणी लेखन केलं आहे. तर त्यांनी बघा जे सोसायटीचे जे आहे ते कशामध्ये? एशियाटिक सोसायटीमध्ये जे शिलालेख होते त्याचं जे आहे ते त्यांनी संस्कृत मधून जे आहे ते हे केलं होतं, त्याच्यामुळे ऐतिहासिक लेखन त्यांनी केलं आहे. आणि शिलालेख कसे असतात? प्राचीन असतात, ऐतिहासिक असतात, तर त्याचं त्यांनी लेखन केलं आहे. त्याच्यामुळे त्याच्याबाबत एक लक्षात ठेवा, कारण आपल्याला काय वाटतं ते डॉक्टर आहे, डॉक्टरचा इतिहासाशी काय संबंध? तर असं होऊ शकते, म्हणून ते लक्षात ठेवा. बाळशास्त्री जांभेकरांनी तर केलंच, पण यांनी सुद्धा ऐतिहासिक लेखन केलं. बाकीची एक्स्ट्राची खूप सारी इन्फॉर्मेशन आहे, आपल्याला बेसिक फॅक्ट माहिती पाहिजे. बालकन्या हत्येवरचा निबंध, त्यानंतर त्यांच्या बाबत काय माहिती पाहिजे? पुन्हा डॉक्टर होते, कुष्ठरोगावर औषध काढलं, त्यानंतर त्यांचं पूर्ण नाव काय होतं? रामचंद्र विठ्ठल लाड. बॉम्बे असोसिएशनच्या रिलेटेड काम, ईस्ट इंडिया असोसिएशनच्या रिलेटेड काम, एल्फिस्टन कॉलेजमध्ये केलेलं काम, हे जे आहे ते महत्त्वाच्या बाबी माहीत पाहिजे. ह्या 4-5 फॅक्ट आहे. मी तुम्हाला सॉर्टेड का करून देत आहे? कारण तुम्ही जेवढं लिमिटेड लक्ष ठेवा त्याची वारंवार काय होऊ शकते? रिव्हिजन. तुम्ही कठारे वाचा, 50 पेज वाचा, रिव्हिजन एकही वेळा पडली नाही तर काहीच अर्थ नाही आता अभ्यासाला. तुम्ही 11th हिस्ट्रीज करा, त्याच्यातून तुमचे 7-8 प्रश्न सुटतात, तेवढंच करा, पण त्याची रिव्हिजन 10 वेळा करा. विदाउट रिव्हिजन MPSC निघत नाही. आणि पहिल्या वेळेस कोणाच्याच लक्षात राहत नाही. आपण काही स्वामी विवेकानंदही नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा नाही. त्याच्यामुळे एक असल्यावर कोणाच्या लक्षात राहणार आहे? कोणाचं तरी राहते, कोणाचंच राहत नाही.
त्याच्यामध्ये मल्टिपल टाइम रिव्हिजन झाल्या पाहिजे, बॅक टू बॅक रिव्हिजन झाल्या पाहिजे, तेव्हा कुठे ते लक्षात राहते. नाही तर एक विषय वाचायला 2 महिने लावायचे आणि तिथून 4 महिन्याने तो जो विषय वाचायला घेतला तेव्हा पूर्णच विसरलेलो असतो आपण. त्याच्यामुळे ज्या रिधमनी म्हणजे जवळपास जीएसचा अभ्यास करतो तर एक हिस्ट्रीचा विषय घेतला, मल्टिपल 2 ते 2.5 त्याच्यामध्ये वाचन झालं पाहिजे, अर्धा तास क्वेश्चन सोडवणे असा 3 तासाचा टाइम दिला पाहिजे, तेव्हा तुमचं 10 ते 15 दिवसामध्ये तो सब्जेक्ट कंप्लीट होतो जर पहिले शिकले असेल तर. मग असं 15-15 दिवसांनी एक सब्जेक्टची जर होत असेल तुमचा, 15 दिवसांनी पॉलिटी, 15 दिवसांनी इको, तर मग तुमचा दुसरा राऊंड लवकर येणार नाही का? मी दुसरा राऊंड लवकर आला, तुम्ही सोबत क्वेश्चनही सोडवले आहे, तुम्ही विसरत नाही आणि 3 ते 4 महिन्यामध्ये तुमच्या कितीतरी रिव्हिजन होऊन जातात. क्लास केल्यावर तर व्हायलाच पाहिजे. सेल्फ स्टडी करत असेल तर गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण गोपाळ हरी देशमुख. बघा खूप साऱ्या पुस्तकात असते आणि मग कसं असते पोरांचं, या पुस्तकात दिलं आहे आणि मग या नोट्स मध्ये नाही आहे असं राहते, म्हणून इतके फॅक्ट टाकलेले आहे. परंतु एक्झामच्या दृष्टीने हे जे आहे, मग तुम्ही असं म्हणायला नको की फिनिक्स अकॅडमीच्या नोट्स मध्ये ते आहे नाही म्हणून ते टाकलंय एवढं. पण ऑनेस्टली सांगते, पेपरच्या कामाचं काय, आपल्याला तेवढंच करायचं आहे. ठीक आहे, पुस्तकात खूप दिलेलं असते फाटपसारा, तेवढं कामाचं आहे का? नाही आहे. जेवढं कामाचं आहे तेवढ्या याची मल्टिपल रिव्हिजन करा, तेवढ्या त्याच्यावर तुमचे प्रश्न सुटते. आणि तुम्हाला सांगतो, कंबाईनची जर एक्झाम देत असेल, मी राज्यसेवा म्हणत नाही, तर 15 पैकी तुम्हाला चांगला जर अभ्यास असेल तर 10+ मार्क भेटतातच, 15 आउट ऑफ. आणि इतिहासात भेटायलाही पाहिजे, कारण त्याच्यावर काय असते, समाज सुधारकावर स्त्री सुधारणा, दलित सुधारणा, कामगार सुधारणा याच्यावर जास्त प्रश्न असते. 4-5 क्वेश्चन आपण 3 क्वेश्चन तर सोडूनच दिले, ऍडव्हान्स असेल खूप जास्त, पण 12 तर आपल्या हातचे आहेत, आता 1-2 चुकले तर 10 तर भेटायला पाहिजे. 10 क्वेश्चन बरोबर. आणि आपण काय करतो, ऍडव्हान्स वाले जे लॉजिकल क्वेश्चन असते ते बरोबर सोडून येतो आणि जे आपल्याला माहित आहे सगळ्या लोकांचे जे बरोबर आहे ते चुकून येतो वेळेवर. तसं व्हायला नको. 6 क्वेश्चन हे खूप इझी मोड मधले राहणार आहे, ते तुमचे डायरेक्ट येणारे प्रश्न राहणार आहेत, ते चुकायला नको, ते यायलाच पाहिजे. आता विचार करा ना तुम्ही, शेतकऱ्याचा पहिला उठाव कुठे झाला, किती वेळा प्रश्न पडला, आय थिंक बॅक टू बॅक 3-4 एक्झाम झाल्या, सगळ्यांच प्रिलिमला प्रश्न होता की नाही, आणि तोही प्रश्न आपला चुकत असेल तर काय अर्थ आहे मग त्याला, आपण कॉम्पिटिशनच्या पहिलेच बाहेर आहे. कारण जे 5-6 प्रश्न वर्षभर अभ्यास करायला सगळ्यांना येत आहे ते आपल्याला येत नाही, म्हणजे आपण कॉम्पिटिशनच्या बाहेर. ठीक आहे, आता बघा लोकहितवादी त्यांचं मासिक होतं, त्याच्यामुळे त्यांना लोकहितवादी त्यांनी स्वतः हे लावली आहे, नाव काय, गोपाळ हरी देशमुख. ठीक आहे, त्यांचा जन्म 1823 ला, ठीक आहे, पुण्यामध्ये जन्म झालाय आणि मृत्यू 1892 ला. बघा 1897च्या पूर्वीच आहे, वर अगोदरच गेलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर मूळ गाव कोणतं होतं, पावस, रत्नागिरी. बघा जोड्यालावामध्ये विचारलं जाते आणि गोपाळ हरी देशमुखांच्या बाबत याच्यासाठी विचारलं जाते कारण त्यांचं मासिक आणि त्यानंतर त्यांच्या मासिकामध्ये जे आहे हिंदू स्त्रियांवर जे काही लेखन केलेलं आहे, हिंदू धर्मातल्या विधवा स्त्रियांवर, त्याच्यामुळे ते विचार. त्यानंतर वडिलांचं, आईचं नाव हे काही कामाचं नाही. आणि त्यांच्या बघा देशमुख हे त्यांना पदवी होती, पण मूळ आडनाव काय होतं त्यांचं, सिद्ध आहे. देशमुख असते ना, पदवीच आहे ना ती, पहिल्याच्या काळात होते ना कुलकर्णी, देशमुख, पाटील, काय आडनाव होते का, पदवी होती, परंतु त्यांचं आडनाव काय होतं, सिद्ध आहे. हे आडनाव लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यामध्ये जन्म 23चा आहे, मृत्यू 92चा आहे, 23-92 म्हणजे बघा किती वर्ष जगले ते. त्यानंतर ठीक आहे, यांचं जे आहे महत्वाचं घेऊ याच्या बाबत कार्यामध्ये. ठीक आहे, भाऊ महाजन यांचं काय होतं, प्रभाकर हे साप्ताहिक होतं, सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. आणि याच्यामध्ये काय केलं होतं त्यांनी, लोकहितवादी नावाने जे आहे ते लेखही लिहिले होते. ठीक आहे, आणि हे बघा प्रभाकर या साप्ताहिकामध्ये त्यांनी जे आहे ते लिखाण केलं होतं, हिंदू धर्मातील ज्या विधवा स्त्रिया होत्या त्यांचं जे आहे त्यांच्या स्थितीवर लेखन केलं होतं. ठीक आहे, तर ते बाब एक लक्षात ठेवा. कशामध्ये, भाऊ महाजन यांच्या प्रभाकर याच्यामध्ये. त्याला काय नाव दिलं होतं, शतपत्रे. आणि या शतपत्रामध्ये बघा आतापर्यंत जे आहे ते विचारलंय तुम्हाला, लोकहितवादी यांनी शतपत्रे किंवा कोणी शतपत्रे लिहिले. ठीक आहे, भाऊ महाजनांचं जे ते काय होतं, प्रभाकर हे साप्ताहिक आणि त्याच्यामध्ये शतपत्रे लिहिले कोणी, लोकहितवाद्यांनी. हे जे आहे ते प्रश्न विचारून गेला. ऍडव्हान्स काय विचारू शकतो, हे शतपत्रे कशाच्या रिलेटेड होते
धर्मातील विधवा स्त्रिया यांच्या परिस्थितीचं वर्णन केलं होतं. हिंदू धर्मातील विधवा स्त्रिया खूप बेकार परिस्थिती होती. केशव पण तुम्ही जर हाय का न्यूमन हे जर बुक वाचाल की चांगले. आता बघा आपल्या इथे साहित्य संमेलन झालं त्यावेळेस खूप सारे पुस्तके वाचा, स्त्री पुरुष तुलना हे बुक वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाते. काही खोटूनही सांगत नाही की आपल्या धर्मामध्ये जे आहे जे चुकीचं आहे ते बदलायला पाहिजे ना, धर्म आहे, पण त्या धर्मामधल्या जे आहे ते काही लोकांच्यावर जे आहे ते प्रथा परंपरा लादल्या होत्या, तर विधवा स्त्रियांच्या स्थितीचं वर्णन केलं होतं. आणि पुढे जे आहे या शतपत्रांना डबल छापण्याचं काम कोणी केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात बेसिक फॅक्ट आहे. प्रिलिम्सला याच्यावरच प्रश्न विचारतो. प्रिलिमचे प्रश्न काही खूप कठीण नसतात, तेच ते प्रश्न रिपीट होते, हे लक्षात घ्या. वर्ष लक्षात नसलं तरी चालते, परंतु भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात काय केलं होतं? लोकहितवादी यांनी काय केलं होतं? शतपत्रे लिहिले होते. आणि ते शतपत्रे कशाला होते? हिंदू धर्मातील विधवा स्त्रियांच्या स्थितीचं वर्णन करणारे होते. ठीक आहे, हिंदू स्त्रियांना उद्देशूनच लिहिले होते. ठीक आहे, हे कसं आहे? ठीक आहे, ते शतपत्रे किती होते? 108. ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे. 108 शतपत्रे होते, ते पण लक्षात ठेवा. तो एक फॅक्ट महत्वाचा आहे. ठीक आहे, त्यानंतर असिस्टंट जज होते. नंतर अहमदनगरला काय झाले? जज झाले, म्हणजे न्यायाधीश होते हे. ठीक आहे, ते होते कोण? गोपाळ हरी देशमुख न्यायाधीश होते. परंतु बघा यांनी जे आहे ते समाज सुधारणेला चालना दिली महाराष्ट्रामध्ये. शतपत्रे लिहिणे इतकी साधी गोष्ट थोडी होती, त्यांच्यावर किती टीका झाली असेल. समाज सुधारणेला त्यांनी चालना दिली, परंतु यांचे टीकाकार काय म्हणतात की यांनी ज्याप्रमाणे यांची विचारसरणी होती त्याप्रमाणे त्यांची वागणूक नव्हती. ठीक आहे, महात्मा फुल्यांना जास्ती हे का करतात? कारण की फुल्यांची जी विचारसरणी आहे तीच वागणूक आहे. ठीक आहे, गोपाळ हरी देशमुखांची विचारसरणी ही अतिशय आधुनिक होती, उदारमतवादी होती, स्त्री सुधारणेच्या अनुषंगाने होती, परंतु त्यांची वागणूक तशी नव्हती. ठीक आहे, तर हे समाज सुधारणेला सगळ्यात पहिले चालना गोपाळ हरी देशमुखांनी महाराष्ट्रामध्ये, म्हणजे इथून सुरुवात झाली. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरे जे आहे त्यांचं लोकहितवादी नावाचं मासिक आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. लोकहितवादी नावाचं मासिक पण त्यांनी काढलं होतं, हे एक महत्वाचं आहे. आणि मगाशीचे शतपत्रे. ठीक आहे, प्रभाकर मध्ये आहे, त्याच्या प्रभाकर कोणाचा आहे? भाऊ महाजनांचा आहे. वारंवार रिपीट करत आहे कारण प्रश्न तिथेच पडणार आहे. मूळ आडनाव सिद्धये होतं. एक इथे प्रश्न पडेल. शतपत्रे रिलेटेड कशाचे होते? तर हिंदू धर्मातील स्त्रियांना उद्देशून होते आणि स्पेशली कोणाचे वर्णन केले होते? विधवा स्त्रियांच्या स्थितीचं वर्णन होतं. ठीक आहे, ठीक आहे. आणि बघा लोकहितवादींची विचारसरणी काय होती? स्वदेशी उद्योगाला काय दिले पाहिजे? चालना दिले पाहिजे. ठीक आहे, स्वदेशीला जे आहे ते चालना देणारी स्वदेशी उद्योग आहे. ठीक आहे, त्याला जे आहे ते चालना दिली होती किंवा त्याला हे देणारी होती. ठीक आहे, तुम्हाला हा पण फॅक्ट कधी कधी टाकतात. त्यानंतर दुसरी महत्वाची बाब आहे की यांनी दोन जे आहे ते चरित्रे लिहिली होती, एक पृथ्वीराज चव्हाणांचं आणि दुसरं स्वामी दयानंद सरस्वती. ठीक आहे, स्वामी दयानंद सरस्वतीचं नाव काय? हा प्रश्न पडून गेलाय राज्यसभा प्रिलिम्सला. ठीक आहे, काय होतं नाव? आपणही टाकलं टेस्ट मध्ये. काय होतं? स्वामी दयानंद सरस्वती मूळशंकर करसनदास तिवारी. ठीक आहे, तर ते नाव लक्षात ठेवा. म्हणजे असं आपण रॅन्डमली बघा विचारल्याबरोबर ज्याच्या लक्षात आलं ना पटकन नाव, तो प्रश्न तुमचा गॅरंटी आहे पेपरच्या वेळेस चुकत नाही. जेव्हा तुम्हाला असं एकदम रॅन्डमली प्रश्न विचारतात लगेच उत्तर निघते तुमच्या याच्यातून, तो प्रश्न तुमचा चुकत नाही. मग काही काही फॅक्ट लक्षात राहते आणि काही का नाही राहत लक्षात, तर त्याची रिव्हिजन कमी पडते. आपण जोर कशावर देतो, भर कशावर देतो, तेच आपलं माइंड काम करते. ठीक आहे, नेक्स्ट आपण भाऊदाजी लाड घेतलं ना आपण. आता गोपाळ गणेश आगरकर घेऊ आपण. बघा गोपाळ गणेश आगरकर अतिशय कमी म्हणजे त्यांना काय मिळालं आहे? आयुष्य मिळालं आहे.
त्यांचे जे आहे जिवंतपणी प्रेतयात्रा पाहणारा माणूस असं सुद्धा त्यांना म्हटलं जाते. प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली होती ना यांची, ठीक आहे. त्याच्यामुळे जिवंतपणी प्रेतयात्रा आपण कुणीच नाही पाहिली, तर त्यांनी ते बघितलेली आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक ह्या त्या काळातले दोन जे आहे ते खूप महत्वाचे व्यक्तिमत्व होते, ठीक आहे. टिळक हे पूर्णतः राष्ट्रवादी विचारसरणीचे होते. गोपाळ गणेश आगरकर हे जे आहे ते समाजवादी विचारसरणीचे होते. बघा, त्यांना सामाजिक सुधारणेला जास्त भर दिला होता. हिंदू धर्मामध्ये ज्या काही काय म्हणते त्याला प्रथा परंपरा चुकीच्या हे आहे, रूढी आहे, चाली आहे, त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे, या विचाराचे कोण होते? गोपाळ गणेश आगरकर. आणि लोकमान्य टिळक यांचे सामाजिक विचार जे आहेत ते थोडेसे मागास होते, त्याच्यामुळे दोघांमध्ये मतभेद होते, ठीक आहे. म्हणजे ते राष्ट्रीय होते आणि त्याच्यामुळे त्यांचं कसं होतं की इंग्रजांनी आमच्या धर्मात काय करायला नाही पाहिजे. चित्तपावन ब्राह्मण होते ना त्या काळातले, आणि त्या काळातली जे आहे ते विचारसरणी कशी होती? एकदम सनातनी होती. तर टिळकांचे विचार सामाजिक सनातनी आहे, म्हणजे स्त्रियांना खूप अधिकार असावे किंवा संमती वयाचं विधेयक पारित व्हावं, या बाबतीत लोकमान्य टिळकांनी जे आहे जे लेखन केलं त्यावरून बोलत आहे. त्याच्याबाबत त्यांनी टीका केलेली आहे, त्यांना ते मान्य नव्हतं. पण आगरकरांचं कसं होतं की त्यांनी जे आहे ते या सुधारणेला चालना दिली आहे. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय याच्यामध्ये खूप जबरदस्त काम केलं आहे. त्यांचं जे आहे इंग्रजी शासनावर टीका करणं, त्यांचे केसरी मराठामधले लेख, तसे जर लेख आता लिहिले तर सरकार जागेवर राहणार नाही, ते लेख इंग्रजी शासनाच्या काळात लिहिले गेले होते. ते तर परकीय शासन होतं, म्हणजे ते जर लेख तुम्ही जवळपास लोकसत्ता पेपरला काही वेळा ते छापलेलेही होते, खूप असे एकदम प्रखर. आपण तर तशी मराठी लँग्वेजही हे केली, म्हणजे शिवीगाळवाली लँग्वेज नव्हती, पण एकदम टीकात्मक आणि प्रखर लँग्वेज मधले लेख होते, ते उग्रवादी विचारसरणीचे, ठीक आहे. तर ते त्या बाबतीत लक्षात ठेवा. आता गोपाळ गणेश आगरकरांबाबत बघा, यांचा जन्म जे आहे 1856ला, म्हणजे 1857च्या उठावाच्या 1 वर्ष आधी, असं लक्षात ठेवायचं, वर्ष नाही पाठ करायचे. 1857चा उठाव आहे, त्याच्या 1 वर्ष आधी. त्यानंतर मृत्यू कधी आहे? 1895. वर्ष किती झाले बघा बरं, किती झाले टोटल? किती वर्ष झाले? 39 इयर आहे ना. एवढ्याच वर्षाचं त्यांना आयुष्य मिळालेलं आहे. त्यांचं जन्मस्थळ वारंवार जोड्या विचारते, टेंभू, जिल्हा सातारा. जसं MG रानडे निफाड नाशिक आहे, तसं यांचं टेंभू सातारा पाठच करून ठेवायचं. जन्मगावाबाबत जोड्या येते, सोपा फुकटचा मार्क आहे ना, ते 1 मार्काची जोडी 1 मार्क्स फुकटचा मिळते, अशा जोड्या बिड्या आल्या तर, ठीक आहे. तर टेंभू गाव त्यांचं लक्षात ठेवा, गोपाळ गणेश आगरकर. आणि त्यांचं फेमस जे आहे ते अग्रलेखामधलं लेखन, म्हणजे त्यांचं एक फेमस वाक्य आहे, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, ठीक आहे. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. त्यांची पूर्ण विचारसरणी एका याच्यावर खूप जास्त जाते, बुद्धी प्रामाण्यवाद. हा शब्द पण लिहून ठेवा, बुद्धी प्रामाण्यवाद. याचा अर्थ काय होतो? सत्सद विवेक बुद्धीला, तर्कनिष्ठ विवेक बुद्धीला जे पटेल ते करायचं. आपल्या बुद्धिमत्तेवर बघा, कोणी सांगते ना की नाही अशा दिवशी काय हे करायचं नाही, काय आहे ते करायचं नाही, आपल्याला सांगते ना, मुलींना जास्त सांगितलं जाते, सांगते ना घरी, त्याच्या मागे काही लॉजिक असेल, तर्क असेल, आणि तो सायंटिफिक दृष्ट्या बरोबर तर्क असेल, ठीक आहे, वैज्ञानिक दृष्ट्या बरोबर तर्क आहे, आणि त्या तर्क जर आपल्या बुद्धिमत्तेला पटेल तरच ते मानायचं, आणि बुद्धिमत्तेला पटणार नाही तर मानायचं नाही. या विचारसरणीचे ते होते. म्हणजे कुटुंबी परंपरा आहे, पोथी पुराणात दिल्या म्हणून ऐकायच्या असं नाही. तर बुद्धी प्रामाण्यवाद पटेल म्हणजे त्यासाठी बुद्धी चांगली लागेल ना, त्यांची होती बुद्धी चांगली लागेल ना, हा महत्वाचा फॅक्ट आहे ना. बुद्धी चांगली नसेल तर काहीच पटणार नाही किंवा काहीही पटेल. त्यांच्याकडे बुद्धिमत्ता होती, त्याच्यामुळे त्यांनी बुद्धी प्रामाण्यवाद मांडला, ठीक आहे. त्याच्यात घ्या, हा एक त्यांचा महत्वाचा हे आहे, त्यांच्या विचारसरणीचा भाग. आणि हे तर वाक्य कोणी म्हटलं आहे, तर हे तुम्हाला विचारलं जाते सुधारक मध्ये वगैरे. त्यांच्या लेखनाची सुरुवातच त्यांनी व्हायची, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, पाठच ठेवायचं हे, ठीक आहे. ठीक आहे. आता बघा यांचे महत्वाचे हे काय आहे, अंबुताई फडके सोबत त्यांचा विवाह झाला होता, ठीक आहे. त्यानंतर टिळक आणि आगरकरांनी जे आहे बघा, केसरी जे आहे ते मराठी भाषेतून होते आणि इंग्रजी भाषेत कोणतं होतं? मराठा. आता मराठा इंग्रजीत होतं, मराठा मराठीत नव्हतं, मराठा मराठीत नव्हतं, मराठा इंग्रजीमध्ये होतं. हे कायम लक्षात ठेवा, आपल्याला मराठा दिसलं की मराठी असं नाही. मराठा जे आहे ते इंग्रजी भाषेत आणि केसरी जे आहे ते मराठी भाषेत, ठीक आहे. आता लक्षात घ्या, केसरी मराठी भाषेत होतं तर त्याचे संपादक कोण होते? आगरकर.
आणि जे आहे ते मराठाचे संपादक कोण होते, लोकमान्य टिळक 1887 पर्यंत. ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवा. जानेवारी जे आहे ते 2 जानेवारी 1881 ला हे चालू केलं. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये टिळक आगरकर दोघांनी सुरुवात केली, त्याच्यामुळे केसरीचं जे संपादक पद आहे, आता असं आपण लक्षात ठेवायचं, असं होतं की नाही माहित नाही की गोपाळ गणेश आगरांना इंग्रजी भाषा एवढी जमत नव्हती, म्हणून त्यांनी काय केलं, संपादकत्व कशाचं घेतलं, मराठीचं घेतलं. मराठी कोणतं वृत्तपत्र होतं, केसरी. ठीक आहे, आणि जे इंग्रजी भाषा आहे त्याचं कोणाचं होतं, लोकमान्य टिळकांचं. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर पुन्हा न्यू इंग्लिश स्कूलची पण स्थापना केली आहे ना याच काळामध्ये. ठीक आहे, न्यू इंग्लिश स्कूल. आता न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 3 जण होते संस्थापक, ते आपल्या वर्धेत न्यू इंग्लिश ही संस्था जे आहे. ठीक आहे, कोण कोण होते 3? गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक. ह्या 3घांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली पुणे येथे. ठीक आहे, यांची कर्मभूमी कुठे आहे, पुण्याला आहे. ठीक आहे, त्यानंतर 1881 ला त्यांनी जे आहे ते डोगरीच्या तुरुंगातील 101 दिवस, हे दोघांनाही शिक्षा झाली होती. बघा, कोल्हापूरचं याचं विश्व प्रकरण होतं ना, त्याच्यावर ते लिखाण केलं होतं युवराजाच्या याच्यावर, त्याच्यामुळे जे आहे ते दोघांनाही शिक्षा झाली होती, लोकमान्य टिळक आणि यांनी. 101 दिवस राहिले होते, म्हणजे जवळपास 3 महिने राहिले होते ते, आणि त्याच्यामुळे तिथे त्यांनी डोगरीच्या तुरुंगात 101 दिवस हे त्यांचं जे आहे ते साहित्य लिहिलं. ठीक आहे, त्यानंतर 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली टिळकांसमवेत, पण काही काळानेच काय केलं, त्यांनी टिळकांना त्याच्यामधून हकलवून लावलं, आणि नंतर जे आहे ते कोण आहे आपले गोपाळ गणेश आगरकर सोबत गोपाळकृष्ण गोखले यांनी जे आहे ते काय केलं, ते समोर चालवलेलं आहे. ठीक आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना आहे, आणि त्यानंतर 1885 ला त्याच्याच थ्रू काय काढलं, फर्ग्युसन कॉलेज 1885 ला. ठीक आहे, आणि सोबतच जे आहे ते नंतर फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य पण झालेले आहे. मी तुम्हाला प्रश्न टाकताना एल्फिस्टनचे प्राचार्य टाकले, ते एल्फिस्टनचे नाही, फर्ग्युसनचे नंतर ते प्राचार्य झाले होते, लक्षात घ्या. फर्ग्युसन कॉलेज आणि इथे नंतर ते प्राचार्य पण झाले. आणि टिळकांनी नंतर या डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधून त्यांचं जे सिनेट आहे त्याच्यातून माघार घेतली होती, म्हणजे त्यांनी ते बाहेर निघाले होते. ठीक आहे, पुढे मग गोपाळकृष्ण गोखलेचं तिथे हे झालं, आणि गोखले आणि टिळक यांची विचारसरणी विरुद्ध होती ना, जहाल मवाळ एकत्र राहू शकते का, नाही. ठीक आहे, त्यानंतर 1887 ला जेव्हा टिळकांसोबत वाद झाला, ठीक आहे, त्यावेळेस जे आहे ते त्यांनी केसरीचं जे आहे ते हे दिलं, आणि त्यांनी जे आहे ते संपादक पदाचा आता केसरीचा राजीनामा दिला. कुठलं तरी वृत्तपत्र लागणार आहे ना, त्यांनी काय काढलं, सुधारक काढलं. कारण टिळक आगरकर कशा विचारसरणीचे होते, सुधारणावादी विचारसरणीचे, म्हणून त्यांनी कोणतं वृत्तपत्र काढलं, सुधारक. ठीक आहे, हे सगळे फॅक्ट महत्वाचे आहे, सगळ्याच गोष्टी. लिहिलंय का तुम्ही, मुलींनी लिहिल्या का, नंतर नोट्स टाकायचे ना. ठीक आहे, त्यानंतर बघा, सुधारक हे 1888 ला काय काढलं, साहित्य काढलं, मराठी इंग्रजी दोन्ही याच्यामध्ये होतं. ठीक आहे, त्यानंतर आगरकरांनी बघा संमती वयाचं विधेयक आहे, जे बेरामजी मलबारी यांच्या यांनी झालं होतं, त्याला काय दिला होता, पाठिंबा दिला होता, आणि टिळकांनी त्यांना विरोध केला होता. हे दोघंही लक्षात ठेवा. संमती वयाचं विधेयक आहे, ठीक आहे, त्याला जे आहे ते कोणाचा पाठिंबा होता, आगरकरांचा, आणि विरोध कोणाचा होता, टिळकांचा. ऑब्वियस गोष्ट आहे, हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्याला टिळकांचं जे आहे ते काय नव्हतं, कारण की त्यांचं म्हणणं काय होतं की परकीय लोक आपल्या धर्माला शिकवण काय, म्हणजे आपल्या इथे येऊन आपल्याला शिकवण का, अशा विचारसरणीचे टिळक होते. त्याच्यामुळे त्यांनी संमती वयाचं जे विधेयक आहे, ठीक आहे, तर त्याला जे आहे ते काय दिला होता, विरोध केला होता, आणि यांनी पाठिंबा. आणि 1892 ला प्राचार्यपदी आले होते फर्ग्युसन कॉलेजच्या, हे पण एक लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांनी जे आहे हॅमलेटचे काय केले होते, विकार विलसित असे काय केले होते, हॅमलेटचे याचे काय केले होते, भाषांतर काय केले होते, विकार विलसित. हॅमलेटचे मराठीत भाषांतर. ठीक आहे, हॅमलेटचे मराठीत भाषांतर केले, विकार विलसित, हे एक लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, डोगरीच्या तुरुंगातील 101 दिवस, हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, हे बघा साहित्य संमतेमध्ये आलेले आहे, डोगरीच्या तुरुंगातील जे आहे 101 दिवस, हे सगळे साहित्य लिहून ठेवायचे. त्यानंतर विकार विलसित, शेक्सपियरचं जे हॅमलेट आहे, प्रसिद्ध जे आहे ते नाटक आहे, ते इंग्रजी भाषेमध्ये असणार. आता शेक्सपियर म्हटल्यावर तर त्याचं काय केलंय, मराठीमध्ये भाषांतर केलं. काय आहे, विकार विलसित. त्यानंतर गुलामगिरीचे शस्त्र, आणि त्यानंतर वाक्यमीमांसा, हे त्यांचे जे आहे ते आहे पुस्तकं आहे. त्यानंतर ते अकोल्यात असताना वराड समाचार, हे खूप महत्वाचं आहे. आता अकोला कुठे येते, वराडामध्येच येते ना,
वराडाच भाग आहे ना, गर्भ म्हणजे वराडाच येत असेल ना, त्याच्यामुळे तिथे कोणता आहे असं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्यांनी तिथे चालू काय केलं, वराड समाचार. आणि त्यानंतर स्त्रियाने जाकीटे घातली पाहिजे ह्या विषयावर लेख आहे. त्यानंतर स्त्री शिक्षण कसं असावं, बघा राज्यसेवा मेन्सला प्रश्न पडला होता. तिथे बघा कोणी वाचलेलंही नसणार, ते त्यांचे केसरी सुधारक मध्ये जे लेख लिहिले होते त्यामध्ये प्रश्न पडला होता की गोपाळ गणेश आगरकरांच्या मते स्त्रियांनी कोणत्या वर्गापर्यंत शिक्षण घ्यावे. ठीक आहे. आता पहिला हे होता की फक्त गृह जे आहे ते गृहोद्योगाचे शिक्षण घ्यावे, काही होतं की शिवणकलेचं शिक्षण घ्यावे, तिसरा ऑप्शन काहीतरी होता, आणि चौथा ऑप्शन होता की जेवढं ज्ञानासाठी आवश्यक आहे ते सर्व शिक्षण घ्यायला पाहिजे. तर बघा यांचं काय म्हणणं होतं की ज्ञानासाठी आवश्यक आहे तेवढं पुरुषाच्या तुलनेने स्त्रियांनी तेवढ्या प्रकारचं सर्वच शिक्षण घ्यायला पाहिजे, अशा विचारसरणीचे ते होते. लॉजिकल गोष्ट आहे की यांची विचारे काय होती, कशी विचारसरणी होती की एकदम सुधारवादी होती. मग पुरुषांनी इतकं घ्यायचं, स्त्रियांनी 5वी पर्यंत शिकायचं, असं होतं का यांचं? नाही. तर मग स्त्रियांना जेवढं आवश्यक आहे ज्ञानासाठी, जगण्यासाठी, तेवढं सर्व प्रकारचं शिक्षण घ्यायला पाहिजे, या प्रकारचे होते. आणि स्त्रियांनी जॅकेट का बरं म्हटलंय, कम्फर्टेबलसाठी. तुम्हाला जर काय म्हणते त्याला साडीमध्ये लुगड्यामध्ये कम्फर्टेबल नसेल, वरून जॅकेट घाला, अशा प्रकारे. म्हणजे बघा याच्यामध्ये काय सांगितलं होतं त्यांनी, स्त्रियांचा पेहराव, स्त्रियांचा जॅकेटे घातले पाहिजे म्हणजे काय जॅकेटेच घालायची असं नाही, स्त्रियांचा पेहराव कसा असायला पाहिजे, ठीक आहे, कपडे कशा प्रकारचे घालायला पाहिजे याच्यावर भाष्य त्यांनी केलं होतं. आणि त्याच्यामध्ये ज्या याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहे तशा प्रकारचे जे आहे ते वस्त्र घालायला पाहिजे, या विचारसरणीचे ते होते. ठीक आहे. बघा हर्बर्ट स्पेन्सर आणि जॉन स्टुअर्ट मिल हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये अजून 2-3 नावं टाकले. मी तुम्हाला मागेही सांगितलं पेपर एक्सप्लेन करताना की हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल यांचा जो आहे प्रभाव कोणावर होता, महात्मा ज्योतिबा फुल्यावरही होता. याच्यामध्ये अजून 2-3 नावं आले तरी पण त्याला नाकारायचं नाही. ठीक आहे. आणि त्यानंतर जे आहे एकंदरच आहे विशेष प्रभाव कोणाचा होता, विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा. परंतु चिपळूणकरांचे विचार वेगळे. बघा त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केलाय चिपळूणकरांनी. ठीक आहे. त्यांनी स्वतः विधवेशी विवाह सुद्धा केला आहे. परंतु काही विचारसरणी यांची कशी होती, खूप जास्त मागास होती आणि काही बाबतीमध्ये सुधारणावादी होती. परंतु यांनी ख्रिश्चन धर्माचा काय केलाय, द्वेष केलाय. आणि लक्षात घ्या विष्णू शास्त्री चिपळूणकर हे महात्मा फुलेंचे समकालीन काय होते, टीकाकार. फुल्यांच्या दरम्यान जे आहे ते कोण होते, एक दुसरे विष्णू शास्त्री चिपळूणकर, आणि हे दोघेही जण विरुद्ध याचे होते विचारसरणीचे. ठीक आहे. हे एक लक्षात ठेवा. आणि आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा, याच्यामध्ये सामाजिक सुधारणा कोणा काय पाहिजे, आधी व्हायला पाहिजे, या विचारसरणीचे गोपाळ गणेश आगरकर होते. ठीक आहे. तर हे जिवंतपणी अंत्ययात्रा पाहणारे, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली होती आणि जिवंतपणी नारायण टिळक वगैरे होते त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यांची जिवंतपणी अंत्ययात्रा म्हणजे त्यांच्या काय बनवलं, आता नाही का पुतळे जाळते, पुतळे जाळते ना, तर मग आता काय पुतळे जाळणे म्हणजे काय की मेल्यावरच जाळते ना बॉडी, ते पहिलेच पाहते. तर जसं राजकारण्यांचे वगैरे पुतळे जाळले जाते, तर तसं प्रतिकात्मक अंत्ययात्रा म्हणजे त्यांना झोपवलं असून सीडीवर त्यांचं तसं बनवून बॉडी नाही का, आणि ते काढली मग रामनाम सत्य. तर तशा प्रकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा त्यांनी जिवंतपणीच पाहिली होती. ठीक आहे. आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्य होते, हे पण लक्षात ठेवा. दम्याचा आजार होता, अस्थमाचा, त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अल्पायुष्य होते ते, जास्त काळ आले असते तर अजून सुधारणावादी विचारसरणी अजून जास्त सुधारणा झालेल्या असत्या. ठीक आहे. पण आयुष्य कमी होतं. बघा आता 11 वाजले, आपण इथून 20 मिनिटासाठी ब्रेक देणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा कंटिन्यू क्लास होणार आहे. सरांची बॅच नाहीये आज, 1 वाजेपर्यंत होणार आहे, सरांनी सांगितलंय तसं. 20 मिनिटाचा ब्रेक आणि त्याच्यानंतर पुन्हा 1, तोपर्यंत जेवण विवण वगैरे काय करायचं असेल करून घ्या. 11 वाजले आहे. काय झालं, 12 वाजेपर्यंत घ्या आणि सोडून द्या. पण सरांनी सांगितलं ना 1 वाजेपर्यंत घ्या. आले कुठे आहे सरांनी, मग ना 15 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा कंटिन्यू करू. सर आहेत. हो 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 ठीक आहे ना. आता 15-20 मिनिटं ब्रेक देऊन देऊ आणि त्याच्यानंतर कंटिन्यू करू पुन्हा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे.
ठीक आहे.